टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्ट सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. या मालिकेच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेतनं जे बाहेर पडले आहेत आणि ज्यांनी नेत्रदीपक यश त्यांच्या क्षेत्रात मिळवलंय त्यांच्याशी दरवेळेला संवाद साधत असतो, जेणेकरून त्यांच्या कारकिर्दीत किंवा त्यांनी बाहेर काम करत असताना त्यांना आलेले अनुभव आपल्याला कळावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि आपल्या शाळेतले विद्यार्थी जेव्हा शाळेतनं बाहेर पडतील, या विशाल जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करतील, त्यांना माझी विद्यार्थ्यांची काहीतरी मदत व्हावी. सो या श्रेणीत आज माझ्याबरोबर आहे मेधाविनी नामजोशी. आपल्याच शाळेची 1992च्या बॅचमध्ये 10वी केलेली विद्यार्थिनी आहे. मेधाविनी, खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. तुझा प्रवास तर आम्हाला जाणून घ्यायचाच आहे, पण आत्ता मला पहिलं तुझ्याकडनं हवंय की किती दिवसांनी शाळेत येतेस? खूप दिवसांनी. मध्ये आवर्तनच्या निमित्ताने येणं झालं होतं काही ना काही, पण परत बेंचवर बसल्यावरती पुन्हा सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा नक्की मिळतोय. मला तेच जाणून घ्यायचं होतं तुझ्याकडनं, शाळेत आल्यावर नेमकं पहिल्यांदा काय वाटतं ते. आता आपण तुझ्या पुढच्या शाळेनंतरच्या कारकिर्दीकडे वळूया. जसं आत्ता सुरुवातीला मी म्हटलं होतं, शाळा 1ली ते 10वीची आपली वर्ष ही अशी संस्कारक्षम असतात जिथे पालक आणि घरातली मंडळी आपल्यावर संस्कार करत असतात आणि त्याच्या खालोखाल दुसरा नंबर लागतो तो शाळेचा, जिथे आपल्याला हे संस्कार आपल्यावर घडतात आणि शाळेनंतरच्या आयुष्यासाठी त्यातनं आपण घडत असतो. आणि जर याच वयात आपल्या विचारांना स्पष्टता असेल आणि नेमकेपणाने आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन ही दिशा त्या वयात जर आपल्याला मिळाली, तर आपण किती चांगलं आयुष्य आपल्यासाठी घालवू शकतो येणारं. याचं एक उदाहरण आहे मेधाविनी. का ते सांगते, कारण 7वीत तिला माहिती होतं की तिला लोकांमध्ये जाऊन लोकांबरोबर लोकांसाठी लोकाभिमुख काम करायचंय. तिने तेव्हाच ठरवलं होतं तिला समाजसेवा करायची आहे. आधी तिने त्यासाठी मानसशास्त्र हा विषय स्वतःसाठी निवडला, लोकांचा अभ्यास करण्यासाठी, आणि पुढे जाऊन समाजसेवेसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधनं तिने MSW पूर्ण केलं. आणि आता पुढची काही दशकं ती आधी वाचा, मग पुकार, त्यानंतर राज्य सरकार आणि युनिसेफसाठीचे काही प्रकल्प, आणि आता सगळ्यात शेवटी अंबुजा फाउंडेशन मध्ये काम करताना बालसुरक्षा, बालहक्क, महिला स्त्री पुरुष समानता, लिंगभेद म्हणजे लिंगभेद जावा समाजातून, यासाठी काम करते. एक गट असतो जो रस्त्यावर उतरून आंदोलनं करून आपले प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसरा गट असतो जो संशोधनात्मक काम करून पॉलिसी मेकिंग आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन यामध्ये कार्यरत असतो. या दुसऱ्या फळीतली आपली ही कार्यकर्ती आहे मेधाविनी. मी म्हटलं मेधाविनी, हे खूप सोपं आहे. 7वीत ज्याला कळतं त्याचं करिअर चांगलं घडू शकतं. सचिन तेंडुलकर पासून सगळी उदाहरणं त्यासाठी आपल्याकडे आहेत. पण हे मुळात समजून कसं घ्यायचं, स्वतःला नेमकं ओळखायचं कसं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे कसे, हाच माझा पहिला कठीण प्रश्न तुझ्यासाठी आहे. आय नो, खूप जणांना हा प्रश्न पडतो आणि शेवटपर्यंत उत्तर शोधत राहण्यासारखाही हा प्रश्न आहे. परंतु मी म्हटलं तसं, एकतर शाळेमध्ये ज्या प्रकारचं आपण घडत जातो किंवा घरून जे वातावरण मिळत जातं आणि त्यात जर खुलेपणा मिळाला की तुम्ही तुमचं एक दिशा ठरवा आणि त्यासाठी पोषक काही गोष्टी मिळत गेल्या, तर हे करणं सोपं होतं. माझ्या आईवडिलांनी कायमच हे सांगितलं होतं की जे कराल ते उत्तमात उत्तम करायचं. मग कधीच असं नव्हतं की तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो किंवा आर्किटेक्टच हो, कारण आमच्या वेळेला ती खूप एकदम हॉट अँड हॅपनिंग अशी करिअर्स होती. पण त्यांचं असं म्हणणं होतं, तुला आर्ट्सला जायचंय ना जा, पण सायन्समध्ये उत्तम कॉलेजमध्ये मार्क मिळतील एवढे मार्क मिळव, स्वतःला सिद्ध कर आणि मग तुला काय करायचं ते कर. तर अशा सगळ्या वातावरणातनं घडत असताना किंवा शाळेमध्ये पण वेगवेगळ्या विषयाची काही व्याख्यानं असतील किंवा जे एक वेगळं वातावरण आपल्याला मिळतं, वेगवेगळ्या विषयांची ओळख होते, त्यातून एक समजत जात होतं की मी एका जागी एका ऑफिसमध्ये फक्त कम्प्युटर, फायली, आकडे, नंबर हा माझा पिंड नाही. तर मला काय आवडतं, कारण मला आठवतं 7वी 8वीत असतानाच शाळेमध्ये विवेकानंद केंद्राचा संस्कार वर्ग चालायचा आणि त्याच्यामध्ये मी यायला लागले. सुमित्राताई आणि मंगलाताई दोघींच्याही नेतृत्वाचे जे गुण होते किंवा त्यांचा एकूण कामाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, आणि त्याचबरोबर घरातलं पण एक जे आमचं संमिश्र असं गंमतशीर मोठ होती की अगदी तत्वज्ञानाने आणि त्या प्रकारे विचार करणारी आई आणि पूर्ण समाजकार्यात उतरलेले तळागाळात काम करणारे माझे वडील, बँकेची नोकरी सांभाळून आणि त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात वनवासी
कल्याणाश्रमाचं काम करायला मी 7वी 8वीत असल्यापासून जवळजवळ दर रविवारी जायचे. मेडिकल कॅम्प आम्ही डॉक्टरांची टीम डोंबिवलीतून घेऊन जायचो. तर हे सगळं करत असताना असं जाणवतं की हे आपल्याला करायला मजा येते आणि आपल्याला करायला आवडेल. मग हे करण्याचं फारसं काही तेव्हा ज्ञान नव्हतं. तर आमच्याकडे 10वीत असताना शाळेमध्ये एक परीक्षा झाली होती की तुमचा कल काय, तुमची बुद्धिमत्ता काय वगैरे वगैरे. आणि तिने माझ्या आई वडिलांना जेव्हा भेटायला बोलवलं त्यांनी सांगितलं हिला ना लॉयर बनवा, ही खोटं पण अगदी बेमालूम बोलू शकते. म्हटलं अहो असं आईबाबांना सांगायचं नसतं, कोण सांगतं, पण त्यांनी सांगितलं होतं. आणि मी म्हटलं हे लॉयर बियर आपल्याला व्हायचं नाही सर, भांडायचं वगैरे नाहीये जाऊन लोकांशी. मग काय करायचं, तर आपल्या ह्या स्किलचा उपयोग लोकांना विचार पटवून देण्यासाठी आपण करू शकलो पाहिजे. आणि म्हणून मग विचार बदलाचं काम करायचं तर मानसशास्त्र कळलं पाहिजे. आणि असं करत करत मग मी ते मानसशास्त्राच्या ग्रॅज्युएशन पर्यंत आले. पण आपल्याकडची जी ज्ञानपद्धती आहे ना ही खूप वेस्टर्न आहे. म्हणजे मानसशास्त्राचे सगळे जे सिद्धांत आहेत, ज्या प्रकारच्या काउन्सिलिंगच्या थिअरीज दिलेल्या आहेत, तर शिकता शिकता हे कळत होतं की हे कुठेतरी आपल्या समाजाला लागू तितकंसं होणारं मला 90च्या दशकात वाटत नव्हतं. आपल्याकडे आध्यात्मिक बैठक आहे, आपल्याकडे कुटुंब व्यवस्था अजूनही शाबूत आहे. बरोबर. आपल्याकडे इंटरसेक्शनॅलिटी खूप आहे. इंटरसेक्शनॅलिटी मी म्हणते तेव्हा एखाद्या माणसाचा जगण्याचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये फक्त स्त्री पुरुष असण्याचे कंगोरे नाही आहेत. त्यामध्ये तुम्ही शहरी भागात आहात, ग्रामीण भागात आहात, कुठल्या जाती पंथाचे आहात, ह्याच्यासारख्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये जोडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त एक व्यक्ती म्हणून बघू शकत नाही, त्याला समाजकरण पाहिजे. आणि हे लक्षात आल्यानंतर मग मला असं वाटलं की अरे सोशल सायकोलॉजी हा विषय आहे पण त्याला आपल्याकडे क्षेत्र नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला बहुतेक आता समाजशास्त्र शिकावं लागेल, सामाजिक कामाचं शास्त्र शिकावं लागेल. आणि मग मी MSW कडे वळाले. तेव्हा MSW काय असतं, कुठल्या संस्था आहेत, कुठे जायचं शिकायला, डोंबिवली सारख्या शहरात त्याची माहिती नव्हती. कॉलेजमधनं आपण कधीच बोलतोय, आपण नाही 96-97च्या काळातली गोष्ट. म्हणजे समाज काम हे अभ्यासाचा विषय असतो, बरोबर, हीच जाणीव नव्हती. कारण ज्या प्रकारची मूस इथे आहे, ज्या प्रकारचं वातावरण इथे आहे, तिथे समाजकार्य ध्येयाने करायचं असतं. हा एक विचार बघितलेली जगलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे हे जाऊन शिकायचं 2 वर्ष MA असं एक लोकांची रिॲक्शन होती. आणि मग ते करायला घेतल्यावर टाटा इन्स्टिट्यूट ही खरंच जगातली एवढी मोठी संस्था आहे, तिथे आपल्याला ऍडमिशन मिळालं म्हणजे नक्की काय झालं. म्हणजे जवळजवळ आम्ही साधारण 3-4 हजार मुलांनी ऍप्लिकेशन केल्यानंतर 70 जणांना ऍडमिशन मिळाली होती. बरोबर. म्हणजे ते ऍडमिशन घेतल्यानंतर कळलं की अरे बापरे आपण खूपच काहीतरी अचीव्ह केलं. तेव्हा तर काय माहिती नव्हतं, करून गेलो असं होतं. आणि तिथे लोकांना वाटायचं बापरे डोंबिवली तुम्ही कुठून येता. म्हणजे मी रुईयामध्ये होते तेव्हा पण ओ यू हॅव इलेक्ट्रिसिटी इन डोंबिवली असं विचारणारे पण लोक मला तेव्हा भेटलेले आहेत. ह्या वातावरणात ना त्या वातावरणामध्ये थोडंसं ऍडजस्ट होणं, नवीन एक विचारांनी गोष्टींकडे बघणं. पण त्याचबरोबर हे पण असतं ना की तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेली असतात. हो, त्यातनं पण आपण डायरेक्टली इनडायरेक्टली समृद्ध होत असतो. खूपच. म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट मध्ये नागालँड पासून ते कन्याकुमारी पर्यंतचे सहअध्यायी आमचे होते. आणि खूप वेगळ्या नजरेने देशाकडे बघायला मिळतं. तोपर्यंत बऱ्यापैकी उजव्या विचारसरणीच्या वातावरणात मी होते. आणि टाटा इन्स्टिट्यूट मध्ये बऱ्यापैकी मान्यता प्राप्त आहे की डावी विचारसरणी आहे. पण त्या दोघाही विचारसरणीच्या मुशीत घडत असताना एक मध्यम काहीतरी असलं पाहिजे, हाही विचार. आणि मग इकडेही त्याच्याबद्दलची लढाई आणि इकडेही त्याच्याबद्दलची लढाई, आणि दोघेही म्हणतात की हे पुरेसे आपले नाहीत. अशा एक मिश्र वातावरण दृष्टिकोनातून हमेशा काम करण्याची एक सवय हळूहळू माझी होत गेली. पण दॅट इज हाऊ एक होतं की लोकांबरोबर काम करायचं हे ठरत गेलं. तेच म्हणजे मला यातनं काय दिसतंय, ह्या सगळ्यासाठी लागणारं व्यवहार ज्ञान. कारण सगळ्या लोकांची जर एकत्र मोठ बांधायची तर त्यासाठी जसं तू म्हटलंस आधी त्यांना समाजाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्यानंतर त्या सगळ्यांना एका आपण म्हणतो ऑन द सेम पेज तसं आपण एका पातळीवर आणलं पाहिजे आणि मग त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे काहीतरी नवीन आणि वेगळं करण्यासाठी. पण MSW करून बाहेर पडल्यानंतर पहिला टप्पा तुझ्या ह्याच्यातला होता मेलजोलचा होता आणि तिथे लहान मुलांचे हक्क आणि बालसंरक्षण याच्यावर तू काम करत होतीस. सो ते म्हणजे जिथे जेव्हा प्रत्यक्ष मला म्हणायचं प्रत्यक्ष काम करायची वेळ आली त्यावेळेला कशी सुरुवात झाली आणि तिथे तू नेमकं काय पाहिलंस. कारण तुझ्या ह्याच्यात ऑब्झर्वेशन खूप आहे आणि मग इम्प्लिमेंटेशन आहे. आपण आधी ऑब्झर्वेशनकडे येऊया.
त्यात पण एक गंमत आहे. म्हणजे माझं MSWचं स्पेशलायझेशन आहे क्रिमिनॉलॉजी अँड करेक्शनल ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ह्या प्रकारचं गुन्हेगारी शास्त्र गुन्हेगारी शास्त्र आणि त्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. परंतु 1 वर्ष आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अँटी नार्कोटिक ब्युरो बरोबर मी काम करत होते सेकंड इयरमध्ये. आणि तिथे ज्या प्रकारे 3rd डिग्री आमच्या समोर होत होती किंवा ज्या प्रकारचे प्रश्न बघत होतो, त्यानंतर असं लक्षात आलं की इतकं मन घट्ट अजूनही माझं नाहीये, मी हे करू शकेन की नाही मला माहिती नाही. आणि मग आमच्याकडे एक चाइल्ड लाईन नावाचा प्रोजेक्ट होता, 10-9-8 जो मुलांसाठीचा क्रमांक आहे. तिथे मी इंटरव्ह्यू द्यायला गेले की मला हे काम करायचं, कारण त्याच्यात बऱ्यापैकी क्रिमिनॉलॉजीचा संबंध होता. परंतु त्याची जी हेड होती जेरू विल्यमोरिया, ती मला म्हणली, वेदा आय थिंक यू आर बेटर सुटेड फॉर मेल जोल. म्हटलं का बरं? तर म्हणली ठाणे ग्रामीणमध्ये काम आहे, तुला तो भाग माहिती आहे. आणि ते शिक्षणाचं काम होतं, मुलांच्या हक्काचं काम होतं. अँड देन आय थॉट वाय नॉट. कारण माझं एक ठरलं होतं की ज्या मातीतून मी आली आहे ती माती सोडून मला बाहेर जायचं नाही. म्हणजे मला प्रदानची ऑफर होती, जी मोठी एक संस्था आहे या विषयाचं काम करणारी, पण मला असं वाटत होतं की इथे राहून काम करता आलं पाहिजे आपल्याला. ज्या मातीने आपल्याला इतकं सगळं दिलं, शक्यतो ती सोडून बाहेर जायचं नाही, असं एक ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे ठाणे ग्रामीणमध्ये काम करायला मिळाल्यावर म्हटलं अरे वा बहार. आणि तो प्रकल्प असा होता की युनिसेफ साठीचे आम्ही अकॅडमिक पार्टनर्स होतो. म्हणजे बाल हक्क, बालकेंद्रित शिक्षण आणि त्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील. तर जिल्हा परिषदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये जितक्या पण 5वी ते 7वीच्या शाळा होत्या तिथल्या शिक्षकांना ट्रेनिंग देणं, त्यांच्यासाठीची काही मॉड्यूल्स लिहिणं आणि मग मुलांबरोबर जाऊन ते त्यांना कळतंय का झेपतंय का हे बघणं. तर त्याच्यामध्ये ना आमचे मुळात 4-5 गोष्टी होत्या ज्या अतिशय माझ्या जिव्हाळ्याच्या होत्या. एक म्हणजे कायम निरीक्षण शक्ती मुलांमधली जिवंत कशी राहील, कुतूहल जिवंत कसं राहील, आणि सायंटिफिक अप्रोच ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आमचं ब्रीदवाक्य होतं विचार करा, प्रश्न विचारा, समजून घ्या. तर ह्या 3 गोष्टी मुलांना आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकू आणि मुलांसाठीचं शिक्षण हे मुलं केंद्रित कसं असेल याच्यासाठी शाळांबरोबर काय काम करू शकू. आणि मग गाव पातळीवरती दुसरा जो टप्पा येतो की जी ग्रामपंचायत असते त्यांच्याबरोबर काय करता येईल. मग आम्ही ग्रामपंचायत बरोबर बालपंचायत जमवायचो. आम्ही मुलांना हळूहळू, कारण ग्रामीण भागात ठाण्यात जर आमच्या असं लक्षात येत होतं की जेव्हा भातशेतीचे दिवस असतात किंवा जेव्हा शेतीच्या पैशाचे विषय असतात, मुलं 5 रुपये 10 रुपये घेऊन शाळेत येतात. परंतु नंतर जेव्हा परीक्षेसाठी जायचं असतं, कुठेतरी जायचं असतं, तेव्हा शिक्षकांच्या पाशी पैसेच नसतात. ते शेवटचे 1-2 महिने मुलांकडे बिलकुल पैसा नसतो. मग हळूहळू आम्ही एक अफलातून बँक म्हणून, अफलातून कॅरेक्टर होते त्यातले, तर अफलातून बँक सुरू केली की तुम्ही रोज 50 पैसे ठेवलेत तरी हरकत नाही. आणि मग नंतर मुलांनीच ती पतपेढी चालवायची आणि मुलांनीच त्याचा निर्णय घ्यायचा. असं सगळं तसं खूप वेगळं काम. आणि त्याच काळामध्ये सर्व शिक्षा अभियान चालू होतं. ऍक्ट आला नव्हता अजूनही, तर त्याची बांधणी करण्यासाठीचं काम चालू होतं. आणि महाराष्ट्रातल्या गावखेड्यातनं खूप मोठे मोठे सगळे कार्यकर्ते मुलांच्या शिक्षणावर काम करणारे एकत्र येऊन हे काम करत होते की कंपल्सरी शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे. त्याबरोबर सरकारबरोबर निगोसिएशन्स चालू होती आणि मग आमच्या संस्थेतर्फे मी त्याचा भाग होते. किंवा त्याच काळात अजूनही ताजं दंगली होऊन गेलेल्या होत्या मुंबईमध्ये, अजूनही त्याचे पडसाद होते. तर हे 99-2000च्या काळात आम्ही एक मेलजोलमधूनच कार्यक्रम, मेलजोलचा अर्थच आहे मिलना जुलना, तर त्यामधून एक आम्ही असा कार्यक्रम करत होतो की अतिशय ॲफ्लुएंट शाळा ज्या मुंबईच्या आहेत आणि ज्या अतिशय गरीब पातळीवरच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तर दोन्ही मुलांना एकत्र आणून की दे आर नॉट बिचाराज अँड दे आर नॉट व्हेरी प्रिव्हिलेज, दे ऑल्सो हॅव इश्यूज, तर कसं एकत्र आणता येईल. कॅन देअर बी एनी, म्हणजे जे पेन फ्रेंड आपण युरोपमधल्या वगैरे शाळांशी करतो त्या प्रकारचा एक कार्यक्रम राबवायचो. किंवा गतिमंद मुलं असतील किंवा काही शारीरिक व्यंग असणारी मुलं असतील, ज्याला आपण डिफरंटली एबल्ड, पॉलिटिकली करेक्ट भाषेत म्हणतो, त्यांच्याबरोबर ह्यांचा जोड घालून देणं असेल. ह्या प्रकारचं हे काम करण्यामध्ये खूप वेगळं एक मुलांचं विश्व. कारण मूल म्हटलं तरी खूप वेगळे वेगळे अनुभव आहेत ना, अर्थात. तर त्याच्यातनं एक वेगळं वातावरण कळत गेलं, मुलांचे प्रश्न कळत गेले आणि असं एक खूप छान काम. कारण युनिसेफला एक ग्लोबल प्रेझेन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण विभागाबरोबर काम करत असताना एक तुम्हाला मोठा मास मिळतो. म्हणजे मोठ्या प्रमाणातल्या शाळा मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते, सरकारी यंत्रणेबरोबर काम करण्याची संधी मिळते. तर खूप वेगळा एक अनुभव त्या 4 वर्षात आम्हाला मिळाला.
सो मेधावनी, हे जे बोलताना तूच नेहमी म्हणतेस ना, बहार आहे, बहार आली, खूप बहार आली, ती बहार प्रत्यक्षात काय होती हे आता मला तुला विचारायचंय. म्हणजे तू असं मर्सिडीज मध्ये बसून जात होतीस का, की काय नेमकं करत होतीस, हे लोकांना कळू दे. नाही नाही, बहार म्हणजे कसं, मला नोकरी जेव्हा मिळाली मेलजोलमध्ये तेव्हा टाटा इन्स्टिट्यूटचा फील्ड ऍक्शन प्रोजेक्ट पासून ते स्वतंत्र संस्थीकरणाचं प्रक्रिया चालू होती. तर पहिली 4 महिने मला पगारच मिळाला नाही. तर मला घरचे म्हणत होते, अगं तुला पगार नाही, तुला खरंच नोकरी मिळाली ना. म्हणजे पगार होता 5,500 रुपये, बरोबर. पण ते म्हणायचे की तुला मिळतोय ना, म्हणजे काहीच नाही, काहीच मिळत नाही. मला ऑफिस नव्हतं, म्हणजे तेव्हा मी ती पुस्तकं छापत होतो. तर जे डीटीपीचं ऑफिस असतं ना, असं पत्र्याचं एक छोटंसं, ठाणे स्टेशनच्या बाहेर, माहिती असेल तुम्हाला, खूप डीटीपीची ऑफिसेस आहेत. तर तिथल्या एका ऑफिसमध्ये मी बसायचे आणि उरलेल्या वेळेला परमिशन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये बसायचे. म्हणजे नो ऑफिस, नो पगार, अशी पहिली 4 महिने मी काम केलं. प्रवास सगळा. आणि त्यानंतर पण जेव्हा ही पुस्तकं छापली गेली तेव्हा आमच्याकडे ऑफिसच नव्हतं, आणि मी 3ऱ्या मजल्यावर राहायचे, लिफ्ट नव्हती. तर ती 100 पुस्तकांची बॉक्स आमचे ड्रायव्हर आणि मी असं आम्ही वर घेऊन जायचो, खालती घेऊन यायचो. लाल बस मधून, म्हणजे तेव्हा कल्याणहून किंवा ठाण्याहून बसेस सुटायच्या ठाणे ग्रामीण मध्ये जायसाठी. तर मग तिकडे जायचं सकाळी 7 वाजता, मग कुठली तरी विरारची बस पकडायची, तिकडनं डहाणूला जायचं, पण पालघरला जायचं, इकडे कुठेतरी मोखाड्याला जायचं, मग इथपर्यंत फाट्यापर्यंत बस, मग तिकडनं टमटम, मग तिकडनं फाट्यापासून परत आतमध्ये चालत जायचं. असले भरपूर उद्योग केलेले आहेत. मी खूप छोटीशी दिसायचे, म्हणजे उंची माझी अजूनही 5 फूट नाहीये, आणि तेव्हा तर खूप बारीक होते. आणि मी शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला गेले की त्यासोबत, मॅडम तुम्हाला तुमच्या बरोबर कोण मॅडम नाहीत का, असं विचारायचं. म्हटलं मीच मॅडम आहे. मग ते म्हणायचं तुम्ही ट्रेनिंग घेणार, म्हणायचं हो मीच ट्रेनिंग घेणार. आणि मग जोपर्यंत तोंड उघडत नाही ना तोपर्यंत भयंकर परीक्षा घ्यायचे की तुम्हाला काय माहिती, आम्ही इतकी वर्ष शिकवतो वगैरे असं. त्यांच्या बाजूनी बरोबर होते ते. मी आता 50शीला टेकल्यावरती कळते की तेव्हा फारच काही शिंगा आली नव्हती, पण जोपर्यंत तोंड उघडायचो नाही तोपर्यंत खूप टेस्ट होत्या. किंवा शहरी भागात राहिल्यामुळे ग्रामीण भागातल्या गोष्टी कळणं हा पण एक वेगळा टप्पा होता. म्हणजे त्याबद्दल संवेदनशीलता सुरुवातीला नसते आपल्या. इंटरेस्टिंग माझा अनुभव आहे. MSW झाल्यावर नोकरी सुरू करायच्या आधी आम्हाला 1 महिन्याचं ब्लॉक प्लेसमेंट असते, आणि मला खूप ग्रामीण भागाचा अनुभव वेगळा अजून मिळावा ह्याच्यासाठी मी प्रभुण्यांची एक संस्था आहे, पारधी पुनर्वसनाचं काम करणारी, जी उस्मानाबाद वगैरे त्या भागात आहे. तर तिथे 1 महिना मी जाऊन पारधी मुलांबरोबर राहिले होते. आणि पत्र्याची शाळा होती, तेव्हा काहीच नव्हतं, आणि असं म्हणजे एक घोट्यापर्यंत पाय आत जाईल एवढ्या भेगा पडलेल्या शेतांमधनं जायला लागायचं. आणि गेल्या गेल्या आईस ब्रेकिंग वगैरे मी मुलांना गोल घेऊन बसले, आणि आपण काय विचारतो, तुम्हाला काय काय आवडतं सांगा. मग माझा प्रश्न होता, तुम्हाला खायला काय आवडतं. तर एकीने सांगितलं मोर, दुसऱ्याने सांगितलं घोरपड. म्हटलं मी प्राणी काय आवडतात नाही विचारलंय, खायला काय आवडतं. तर काय म्हणतात हेच खातोय. म्हटलं अच्छा. मग विचारलं कसं लागतं, मग काय आवडे. एक एक कल्चरल शॉक ह्या कामामध्ये. कारण कितीही नाही म्हटलं तरी डोंबिवली सारख्या मध्यमवर्गीय, जिथे ब्राह्मणी जास्त वातावरण होतं, अशा वातावरणात आल्यानंतर एक खूप वेगळं विश्व कामाच्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळतं. आणि हळूहळू स्वतःला संवेदनशील करणं आणि स्वतःमधले जे नैतिकतेचे आराखडे असतात किंवा आपल्या ज्या असणं नसण्याच्या संकल्पना असतात जगण्याबद्दल, बरोबर, त्या सगळ्या खूप तोडून त्याच्या पलीकडे जाऊन जग बघायला शिकावं लागतं. तेव्हाच आपण त्या व्यक्तींबरोबर जोडलं घेऊन काम करू शकतो. कारण नंतरच्या काळात मला ज्या एक मेंटर मिळाल्या वाचाच्या काळात, सोनल शुक्ल, त्यांचं एक म्हणणं मला कायम पटलंय की तुम्हाला जर जॉन बरोबर इंग्लिशवर काम करायचं असेल तर तुम्हाला जॉनही कळला पाहिजे आणि तुम्हाला इंग्लिशही कळलं पाहिजे. म्हणजे मला लोकांबरोबर जाऊन करायचं काम माहितीये, पण जरा मला लोकच माहिती नसतील, त्यांचं जगणंच माहिती नसेल तर मी हे काम करूच शकत नाही. तर तुम्हाला दोन्ही बाजूनी त्याची तयारी मात्र करावी लागते. एक्झॅक्टली. पण हे सगळं करत असताना शाळेत कशी तू घडत गेलीस? म्हणजे कसं आहे, एक आपल्याला बैठक असते, ती मुख्य बैठक आपल्याला शाळेत आणि आपल्या घरीच मिळत असते. घरातलं तर तू सांगितलंस, घरात होती पार्श्वभूमी वडिलांकडनं, आईचा पाठिंबा होता, पण शाळेत तू कशी घडत गेलीस? याचं खूप मजेचं उत्तर आहे. म्हणजे मी परत परत मजा बहार वगैरे असं म्हणते, तीच पाहिजे आपल्याला. मी कधीही हुशार नव्हते. म्हणजे मी हुशार पण नव्हते आणि मी ढ पण नव्हते. त्याच्यामुळे ह्या मधल्या मुलांचा एक वेगळाच प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला वाटतं तरी की आपल्याकडे शिक्षकांचं लक्ष असावं, आणि ते असतंही,
पण असं अगदी पहिल्या 5-10 नंबरांमधली मी कधीच नव्हते, पण पहिल्या 20तली होते. त्यामुळे थोडं शिक्षकांचं लक्षही असायचं, पण पहिल्यापासून ही बडबडीची सवय होती. त्याच्यामुळे वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा पण बंडखोरी होती का? जरा होती. त्याचा किती शिक्षकांना त्रास झाला मला कल्पना नाही, पण काही झालं की असं कसं, असं करून वाजपेयी सरांपर्यंत जाणं असेल, कुठल्या इतर शिक्षकांपर्यंत जाणं असेल, हे सगळं माझ्या रक्तात पहिल्यापासून बऱ्यापैकी बघून वाटलं म्हणूनच मी विचारलं. आणि शाळेत त्याचा खूप स्कोप असतो ना, म्हणजे जर कुठेही असतो, पण आणि जिथे ऐकते अशा शाळेत तर अधिक असतो. म्हणजे गप्प बसा, प्रश्नच विचारायचे नाहीत असं तरी मला कधी शाळेत झाल्याचं आठवत नाही. त्यामुळे भरपूर प्रश्न विचारणं, म्हणजे फक्त अभ्यासाचे नाही, इतरही काही ना काहीतरी उद्योग करत राहणं. तेव्हा मला आठवतं सुट्ट्यांमध्ये ना साखरेबाई एक उपक्रम चालवायच्या. त्याच्यामध्ये आम्ही आकाशकंदील बनवायचो, मग ते झाडूच्या काड्या रंगवून त्याचं काहीतरी डेकोरेशन करायचो. तिथे जाऊन त्यांना त्रास देणं असेल की बाई मग एवढ्याच आकाराचे आकाशकंदील का नाही, तसे का नाही, आपण इकडे का विकायचे नाही, तिकडे का विकायचे नाही, सगळे उद्योग केले. आपल्याकडे एक स्वराज्य सभा तेव्हा होती आणि आज मोठं झाल्यानंतर शिक्षणामध्ये काम करत असताना कळतं की त्याचा किती साधक बाधक विचार शाळेने केला होता. तर 2 वर्ष मी स्वराज्य सभेची प्रतिनिधी म्हणून पण आमच्या वर्गातून निवडून आलेले. त्याच्यासाठी वोटिंग व्हायचं बरोबर समोर उभं राहून की मीच कशी चांगली आणि मी कसे तुमचे प्रश्न तडीस नेईन वगैरे असं सगळं ते. आणि ते ना म्हणजे आता मी गंमत सांगतेय, म्हणजे शाळेची मॅनेजमेंटही हे ऐकत असेल, पण लीना मॅथ्यू मॅडम समोर आहेत, पण आता घाबरायची गरज नाहीये. तेव्हा कसं होतं की मॉनिटर कोण असायचे, जे शिक्षकांचे पिट्टू असायचे ना, म्हणजे जे शिक्षकांना जाऊन सगळं सांगतील तेच मॉनिटर बनायचे. मग त्यांना शह देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवडी असायच्या की मग आपलं कोण सांगेल ते स्वराज्य सभेचे प्रतिनिधी असं. तर तुझी जागा सापडली होती. भरपूर सापडली होती. आणि ना तेव्हा आम्हाला शिक्षा म्हणून मुलांना मुलींच्या शेजारी वगैरे बसवायचे शाळेमध्ये. तर त्याच्यामध्ये पण एकदा लई भांडणं झाली होती वर्गामध्ये. आणि मग ते सगळं घेऊन मी आणि एक केतन बोंद्रे म्हणून आता दुर्दैवाने नाहीये आपल्या सोबत तो, पण तो मुलांचा प्रतिनिधी होता आणि मी मुलींची प्रतिनिधी होते. त्याच्यामध्येही तोच पिंड, माझ्यामध्येही तोच पिंड. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी तो मुद्दा तडीस नेला होता शाळेची की ही बसवणं चुकीचं आहे, तुम्ही असंच बसवा, शिक्षा म्हणून का बसवता, आणि असं सगळं खूप केलं होतं. त्याचबरोबर जे अभ्यासा व्यतिरिक्तचे विषय पण आपल्याला शाळेने दिले, म्हणजे मला आठवतं कुंडीतली लागवड. तेव्हा जाम कळायचं नाही की हे का शिकतोय आपण शाळेमध्ये, पण आज जाऊन कार्यकुंडी किंवा युद्ध झालं तर खंदक कसे खणायचं, म्हणजे इट वॉज हिलेरियस. आम्ही सगळे हसायचो, चला खंदक खणायची वेळ झाली, म्हणजे का करतोय आपण हे तेव्हा कळत नव्हतं. पण अशा प्रकारचं एक वेगळ्या विचारांचं शिक्षण तिथे मिळत राहणं हे किती गरजेचं आहे हे आज जाऊन कळतंय की त्यातनं किती गोष्टी शिकलो. संगीतासारखा विषय असेल, शिवणासारखा विषय असेल, मला ते शिक्षकांच्या पेशन्सची हद्द वाटते. म्हणजे काय सुरात आम्ही काय गायचो आणि बिचाऱ्या दाणीबाई ते सगळं ऐकायच्या. शिस्त तर होतीच आपल्या शाळेत, प्रश्नच नाही. किंवा कुलकर्णी सरांचा अट्टहास असणं की तुमचं हस्ताक्षर सुंदरच असलं पाहिजे. बरोबर. आणि दुर्दैवाने उंची इतकी छान मिळाली की आम्ही कायमच मधल्या पहिल्या बेंचवर, म्हणजे मस्तीचा खरं खूप कमी स्कोप, पण त्यात पण आम्ही 5-6 जणी होतो, नावं घेत नाही, पण हळूच कधीतरी डबा खाणं पहिल्या बेंचवर, त्याची एक वेगळीच झिंग होती की आम्ही पहिल्या बेंचवर बसून डबा खातो वर्ग चालू असताना. किंवा एक आपण काही बोलू शकतो, म्हणजे हे करा असं मी सांगत नाहीये विद्यार्थ्यांना, पण ह्या सगळ्या उचापती करून सुद्धा अभ्यासात कधी किमान एक मार्क मिळवल्याशिवाय आम्ही राहिलो नाही. किंवा दुसरं असं होतं की मी 7वीत असताना, मला आठवतंय 7वी-8वीत असताना एक नवीन युनिफॉर्म आपल्या शाळेत आला, पंजाबी ड्रेस आणि ओढणी. इतकं वाईट वाटलं होतं तेव्हा की सगळेजण पिनोफोर घालतायत. डोंबिवलीत नवीन नवीन शाळांमध्ये खूप सो कॉल्ड पॉश तेव्हा युनिफॉर्म लागायला, आणि आता आपल्याला रिग्रेसिव्ह का पंजाबी ड्रेस घालायला लावतायत वगैरे असं. पण आता जाऊन कळतं की गोखलेबाईंनी एकदा म्हणलं होतं की माझ्या लक्षात येतं की मुली ग्राउंडवर येत नाहीये. 7वी-8वीत आल्यावर पिनोफोर मध्ये खेळायला येत. मीही काही वर्ष कबड्डी खेळत होते, आम्ही शॉर्ट्स मध्ये यायचो ग्राउंडवर, पण तेव्हा ज्या प्रकारे जाता येता नजरा मिळायच्या, किंवा आम्ही ग्राउंडवर असताना ग्राउंडच्या बाहेर पण काकांचं किती काम वाढायचं की बाहेर कोणी मुलगे उभे राहू नयेत, त्या पार्श्वभूमीवर या पंजाबी ड्रेसने काय कमाल केली हे आता कळतंय. कारण आम्ही सगळ्या ग्राउंडवर होतो, 10वी होईपर्यंत ग्राउंडवर होतो. आणि मला असं वाटतं की क्रीडा किंवा जे आपण शारीरिक शिक्षणामध्ये शिकतो ना, किंवा आपण जेव्हा स्पोर्ट्स खेळतो तेव्हा फक्त फिजिकल ग्रोथ होत नाही. आय फील इट इज अ ब्रिलियंट वे ऑफ टीचिंग लिडरशिप. म्हणजे त्याच्यामधनं तुम्ही निर्णय घ्यायला शिकता, त्याच्यामध्ये तुम्ही संघटन शिकता, त्याच्यामध्ये तुम्ही टीमला एकत्र घेऊन
जायला शिकता, स्ट्रॅटेजाइज करायला शिकता की आपल्याला जिंकायचं असेल तर काय करायला लागेल, हारलो तर त्यातनं काय शिकून पुढे जायचं, किती गोष्टी आपण त्यातनं शिकत असतो. स्वतःला कसं कॅरी करणार, एक तो ग्रेस असतो, ती काही शिकत असतो. तर हे सगळं इतकं पोषक वातावरण शाळेने कायम दिलं. आणि एक म्हणजे प्रश्न विचारायचं थांबवलं नाही. म्हणजे अनेक शाळांमधून मी आता बघते की प्रश्नच विचारू देत नाहीत विद्यार्थ्यांना. तर ते प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारत राहणं, एखाद्या वेळेस सांगू शकतो की आज नाही आपण उद्या ह्याच्याकडे बघूया, पण ते विचारत राहू देणं, हे जे वातावरण शाळेत मिळालंय त्याच्यावर सगळं आजचं उभं आहे आमचं असणं, असं मला वाटतं. बरोबर. आणि यातनंच आपण शिकतो, कारण नवीन वातावरणात पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा ऍडजस्टमेंट्स असतात, त्याचबरोबर दुसऱ्यांना समजून आधी घ्यावं लागतं. ती नजर जर आपल्याला सुरुवातीला मिळाली पालकांकडनं आणि शाळेतनं, तर आपलं निम्मं काम सोपं होतं. ते आपण आत्ता जे तू बालसंरक्षण आणि त्यातनं तू बाल गुन्हेगारीचा सुद्धा उल्लेख केलास, तो हे बघताना आता तुला काय वाटतं, तुला मिळालेल्या अनुभवातनं, की मुलांसाठी शाळा ही कशी, म्हणजे टिळकनगर असं ठोकताळ्याचं उत्तर नकोय मला, शाळा ही कशी असायला पाहिजे मुलांसाठी, ज्यातनं त्यांचा विकास साध्य होईल. विकास हा पण पुन्हा असा ढोबळ शब्दच आहे, पण आपण तो प्रॅक्टिकली घेऊया, व्यावहारिक दृष्ट्या घेऊया. मला असं वाटतं की शाळा अशी असली पाहिजे की जिथे रोज यावंसं वाटलं, म्हणजे मला आज शाळेत जायचंय वा असं वाटायला हवं, अशी जागा असली पाहिजे. म्हणजे जिथे आल्यावर आनंददायी वाटेल, उल्हासित वाटेल, एक्साइटिंग वाटेल. मी कारण खूप महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पण काम केलं. अनेक ठिकाणी जिथे म्हणजे आपल्याकडे अजूनही 60% समाज असा आहे की जे पक्क्या घरांमध्ये राहत नाही, स्पेशली मुंबईमध्ये सारख्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये, की जिथे सगळ्या सोयी दुर्दैवाने नाहीये. तिथे शाळा ही एक पहिली अशी पक्की इमारत असते की जिथे सुरक्षित वाटायची संधी मुलांना येते, घराबाहेरचं वातावरण मिळतं. तर जिथे कुठेही त्यांच्याबरोबर दुर्व्यवहार होणार नाही, जिथे त्यांना धमकावून ठेवलं जाणार नाही, जिथे त्यांच्याबरोबर भेदभाव होणार नाही, अशी एक जर जागा मुलांना मिळत गेली, जिथे मुलं प्रश्न विचारू शकतील, जिथे मुलं स्वतःचा विकास करू शकतील आणि त्यांना हिणवलं जाणार नाही. बिलकुल बिलकुल. कारण काही ठिकाणी हेही दिसतं की हा आप लोक क्या, असं न काही म्हणजे आता शाळा ही अशी जागा आहे, झोपडपट्टीतली मुलं एकाच वर्गात शिकतायत, चांगल्या बिल्डिंगमध्ये राहणारी एका वर्गात शिकतायत. तू जसं म्हटलंस तसं डोंबिवलीच्या बाहेरनं सुद्धा चांगल्या संधीसाठी डोंबिवलीत येऊन आपल्या शाळेत शिकलेली मुलं आहेत, आणि त्या सगळ्यांना शाळा आपली वाटली पाहिजे. बिलकुल बिलकुल. आणि असंही आहे ना की जिथे भीती नाही वाटली पाहिजे. म्हणजे अनेक शाळांमध्ये मी नंतर जेव्हा काम करत होते तेव्हाही बघितलं की लायब्ररीची पुस्तकं मुलांना द्यायचीच नाहीत, मुलं फाडतील. म्हटलं पुस्तकं फाडण्यासाठीच असतात, म्हणजे फाटू देत ना, परत बजेट असतं ना, नवीन घेता येतील, पण ती पुस्तकं कपाटातून बाहेर यावी, राहून फाटण्यापेक्षा. आणि म्हणजे जर माझा असा अनुभव आहे की मुलांवर ती जर जबाबदारी टाकली तर मुलं सांभाळून राहतात. जर त्यांना सारखे कायदे दाखवत राहिले तर ते तोडावेसेच वाटतात. ती बंडखोरी रक्तातच असते लहानपणी. पण जेवढं आपण त्यांच्यावरती विश्वास टाकू, जेवढं जबाबदारी टाकू, जेवढं त्यांच्या हातात देऊ, कारण नंतर मेलजोलमध्ये काम करत असताना पण आम्ही मुलांसाठी लायब्ररी चालवायचो, आणि झोपडपट्ट्यांमध्ये वस्तीमध्ये 10x10च्या एका पत्र असलेल्या खोलीमध्ये एक ट्रंक आणि त्याच्यात 100 पुस्तकं, आणि मुलं इतकी छान वापरतात. पण ते ठरवतात ना कुठली पुस्तकं यावीत. मग तुम्ही आणा ना, मोगाची आज आवडतात ना कार्टूनची पुस्तकं, मग त्याच्यावरती रिडिंग घेऊ शकतो, त्याच्यावरती काही गोष्टी करू शकतो. पुस्तकं मुलं अभ्यासाची अशी वाचली, त्याच्या बरोबरीने ऍडिशनल आपण काय देऊ शकतो, हे होऊ शकलं ना तर मला असं वाटतं मुलं खूप धमाल करतात. ते धमाल वाटली पाहिजे शाळा, शिक्षा वाटली नाही पाहिजे, करावंच लागतं नाही वाटलं पाहिजे. अनेक ठिकाणी अजून आहे की शिकून नोकऱ्या मिळत नाहीत तर शिकवू कशाला, म्हणजे असाही एक खूप मोठा गट आपल्याकडे आहे. किंवा मुलींना 8वी नंतर गावाबाहेर जाऊच देणार नाही होत, तर मग कशाला, म्हणजे शक्यच नाही, सुरक्षित नाही. तर अशी वातावरणाची परिस्थिती नसावी. म्हणजे मी आता जालना, बीड, उस्मानाबाद किंवा आतून गडचिरोली पर्यंतच्या जेव्हा गावांमध्ये फिरले तेव्हा 7वी नंतर शाळाच नाही, जायला बसेस नाहीत, मग मुली जाणार कशा, मुलगे जाणार कसे. तर अशा परिस्थितीत सुद्धा आज मुलं शिकतायत. तर आपल्याकडे जर संसाधनं आहेत, आपल्याकडे जर संधी आहेत, तर आपण तर किती पुढे जायला पाहिजे. असं एक म्हणजे फक्त शाळेने काय केलं पाहिजे असं नाही, तर मुलांचंही हे आहे देणं की मी ह्या वयामध्ये काय केलं पाहिजे. हा काळ आहे की जेव्हा मी माझं अकॅडमिक
ग्रोथ करू शकते, हाच वेळ आहे की ज्याच्यामध्ये मी नवीन कला शिकू शकते, नवीन कौशल्य शिकू शकते आणि ज्याचा मला लाईफ लॉंग उपयोग होणार आहे. म्हणजे आई बाबांनी घातलं, सध्या हे हाईप आहे म्हणून इकडे जायचं का, तर नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपणी काय उद्योग केले नसतील. म्हणजे भाड्याने घेऊन सायकल शिकलो, कारण तेव्हा काय घरोघरी सायकल परवडत नव्हतं. 50 पैसे आणि 1 रुपयात सायकल भाड्याने मिळायची. भाड्याने घेऊन सायकल शिकणं असेल, मग आमच्या वेळेला ते एक फॅड होतं की सगळ्यांनी हे शिकायचं, मेहंदी शिकायची. मग एक फॅड होतं की काय ते असं एक प्लास्टिकचं मिळायचं काळं, भोकाभोक जाळी जाळीचं, आणि त्याच्यावरती ते एम्ब्रॉयडरी करायची, अशी काहीतरी फॅशन होती. ते करणं असेल, असं काहीतरी होतं. ते गोल्डन थ्रेड मिळायचे. त्यानंतर केक आणि आईस्क्रीम घरी करतायत असा नवीन नवीन शोध होता तेव्हा. मग कोणीतरी अमेरिकेत ताजं जाऊन यायचं, काका काकू आजूबाजूचे, मग त्यांच्याकडे जाऊन ते शिकायचं. मग शॉर्ट हँड शिकले, मग मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पला गेले, 1 वर्ष कराटे शिकले. काय म्हणजे सगळं करून बघावं. मला असं वाटतं हा काळ, काही पालकांच्या बाबतीत म्हणजे काही पालक असं म्हणतील उचापत्ती होती करणारी होतेच. म्हणजे ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारणं आणि गावभर फिरणं, सायकल उडवणं, भरपूर असे उद्योग. पण हे केले ना तर एक वेगळं आपलं व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे ह्याचा मला उद्या काय उपयोग आहे असं कॅल्क्युलेटिव्ह विकासाचा विचार मुलांचा करू नये. सगळं करून बघावं. यू नेव्हर नो हाऊ इट विल हेल्प. पण आता ना त्याचबरोबर थोडं थांबवते आणि थोडं फोकस करायचा प्रयत्न करते या विचाराला, की हे सगळं करत असताना त्याला निश्चित दिशा कशी द्यायची. कारण तुला कळलं आणि त्यातनं तू तुझी करिअर घडवलीस, योग्य वेळी योग्य मार्ग योग्य ठिकाणी अभ्यासही केलास. पण हे कदाचित म्हणूनच पालक थांबवत असतील, कारण हे करून मुलगा पुढे किंवा मुलगी पुढे वाया जाईल अशी भीती त्यांना वाटत असेल, की हे सगळं करत राहील आणि फोकस राहणार नाही आणि पुढे काहीतरी मिनिंगफुल करिअर घडणार नाही. तर हा फोकस स्वतःला कसा द्यायचा. मी मगाशी म्हटलं तसं की कधीही ह्यापेक्षा खालती मार्क जाता कामा नये. हा एक मुद्दा कायम डोक्यामध्ये थंब रूल होता. काय वाटेल ते उद्योग कर, पण किमान इतकं तरी झालंच पाहिजे. दुसरं मी मगाशी म्हटलं तसं पहिल्यापासून काय करायचंय हे माहिती असल्यामुळे काय नक्की नाही करायचं हेही नक्की होतं. म्हणजे काय करायचं हे ठरलं नसलं ना तरी चालेल, पण आपल्याला काय नक्की नाही करायचंय हे मात्र आपलं ठरलेलं असणं गरजेचं आहे. आणि जे करायचंय त्या दिशेने वाचन, त्याचा अभ्यास, त्याचा शोध घेणं, म्हणजे मग काही लोकांना जाऊन भेटणं, त्या विषयाचं करिअर केलेल्या, पुढे काय काय टप्पे टोपणे असू शकतात, त्या दिशेने काय माझी तयारी पाहिजे हे समजूत घेत राहणं, हेही तितकंच मला वाटतं आवश्यक आहे. बरोबर, एक्झॅक्टली. नाही म्हणूनच, कारण आपल्या पॉडकास्टचा उद्देशच तो आहे, म्हणून मी मुद्दामून तुझा फ्लो आलेला असताना सुद्धा थांबवलं. आता तुझ्या कारकिर्दीच्या आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. बालसंरक्षणाच्या पुढे जाऊन जे महिलांसाठी लिंग समानता आणि त्यांची इन्क्लुझिव्हिटी, सर्वसमावेशकता, यासाठी तू जे काम केलंयस, कारण तो तुझ्या मला दिसणारा एक मोठा टप्पा आहे तुझ्या कारकिर्दीतला, त्याला मुळात सुरुवात कशी झाली. जेव्हा माझा स्वतःचा मुलगा झाला आणि मग ह्या प्रकारचं खूप फिरणारं, खूप फिरतीचं काम थोडं मला थांबवायची वेळ आली, तेव्हा मात्र मी विचार करत होते आता काय करावं. आणि त्याच वेळेला माझी पूर्वीची एक सहकर्मचारी असलेली वाचा या संस्थेत काम करत होती आणि ती सोडत होती आणि ती मला म्हणली, यू आर नीडेड हिअर. म्हटलं का गं बाई? तर म्हणे तुला शिक्षणाची बॅकग्राऊंड आहे, तुला ॲडॉलसंट आणि ह्या प्रकारच्या मुलांबरोबर काम करण्याची सवय आहे आणि तुझे विचार खूप स्त्रीवादी आहेत, तर ह्या सगळ्याची मोठ्या कामामध्ये आहे, तर तू इकडे ये. आणि दॅट इज हाऊ आय स्टार्टेड वर्किंग दॅर. पण एकूणच माझा स्त्रीवादी जो विचार आहे ना, तो खूप हळूहळू कसा मला माहिती नाही, पण घडत गेला. म्हणजे माझे वडील 5 वर्ष हैदराबादला होते ट्रान्सफर होऊन, आणि मी, माझी आई आणि बहीण आम्ही इथे होतो. तर लोक म्हणायचे, अरे तुम्ही एकट्या राहता? म्हणजे मला कळायचंच नाही 3 बायका एकट्या कशा, एकटे बाबा आहेत ना तिकडे. म्हणजे आणि आम्ही जायचो, आम्ही हॉटेलमध्ये जायचो, आम्ही पिक्चर बघायला जायचो, अरे एकट्याच आलायत. आम्ही म्हणायचो नाही, आम्ही 3घी आलोय. बरोबर आहे. तर मला ते किंवा काय म्हणायचं आईला, अच्छा तुम्हाला असं, तुम्हाला दोन्ही मुलीच का? आम्ही म्हणायचो हो, आम्ही दोघी मुलीच आहोत. म्हणजे हे जे सतत कानावर पडायचं ना, ते मला आवडायचं नाही. बरोबर. किंवा लग्न करायचं जेव्हा ठरलं तेव्हा एकूणच लग्न व्यवस्था आणि त्याबरोबर येणाऱ्या काही गोष्टी ह्याचे प्रश्न पडत होते आणि त्याची थिओरिटिकल उत्तरं काही MSW करत असताना मिळत होती, पण ही नंतरच्या कामात जास्त मिळाली. कारण जेव्हा मी मुलांबरोबरही काम करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मूल पण मुलग्यांना मिळतं पण मुलींना मिळत नाही. म्हणजे मुली असतात आणि ज्या क्षणी त्यांना पाळी येते
त्या क्षणी त्यांचा स्त्रीत्वाकडचा प्रवास अनेक ठिकाणी सुरू होतो. आणि मग असं का, असे प्रश्न म्हणजे आणि त्या मुलांचं emotionally पण विश्व वेगळं. वाढतं आणि मुलींचं घरात येतं. म्हणजे मुलांना मग हळूहळू सांगतात जा रे किराणाच्या दुकानात हे आण, बँकेतनं जाऊन पैसे काढ, आणि मुलींना तर आता चहा करायला शिक. म्हणजे हे असं का, असे प्रश्न पडत होते. आणि मग आशामधनं त्या प्रकारचं काम करायला संधी मिळाली. आणि आता मी म्हटलं असं छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते सुरू झालं. बरोबर. आणि हळूहळू त्याचा आयाम खूप पॉलिसी लेवलच्या कामापर्यंत गेला. म्हणजे मग आम्ही ॲडॉलसंट मुलींबरोबर या विषयावरती काम करायचो, कारण 50शीच्या लोकांबरोबर विचार बदल करणं खूप थोडंसं कठीण आहे. पण तेच वाढत्या वयात म्हणजे 10 ते 20 हा जो वयोगट आहे, संस्कारक्षम वयोगट ज्याला आपण म्हणतो, त्या वयात मुलींबरोबर ह्याच्यावर काम करणं याची गरज आम्हाला जास्त जाणवली. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं, उदाहरणांमधनं आपण हे पण कसं आम्हाला करू काही असं शकतो? उदाहरणांमधनं सांगू शकशील का? कारण हे खूप इंटरेस्टिंग असेल आम्हाला ऐकणं. म्हणजे मी पहिलाच एखादं project. उदाहरण दिलं की आम्ही जेव्हा शाळांमध्ये जाऊन काम करत होतो, म्हणजे मेलजोलमधनंही आम्ही खूप शाळांमध्ये काम करत होतो, तर कायम ही शिक्षा ऐकायची, ज्यादा बात करो तो लडकियों में बैठा होगी. म्हटलं आत्ताच मी समानतेचं 1 तास सेशन घेतलं ना, मग आता काय म्हणजे राहिलं असं. तर म्हणजे मुलांना मुलींमध्ये बसायला लागणं आणि मुलींना मुलांमध्ये बसायला लागणं ही शिक्षा ज्या दिवशी असेल तोपर्यंत कामाची गरज आहे असं मला वाटतं. किंवा आपल्याकडे बघा अजूनही दुकानांमध्ये गेलं की विचारतात की, मी म्हंटल की समजा मला खेळणी दाखवा, तर ते म्हणतात कितने साल का है बेबी, मग सांगायचं की 5 वर्षाची, 6 वर्षाचा. लड़का है की लड़की है, म्हटलं कोई भी हो, आपको क्या करना है, खेल खेल होता है ना. म्हणजे हे जे आपल्याकडे अजून आहे ना की मुली असतील तर कशी खेळणी देणार, मुलगी असतील तर इव्हन ड्रेसेस तुम्ही घ्यायला जा आणि सांगा की 9 महीने के बेबी के लिए कपडा दिखाओ, तर ते हेच विचारतात की लडका आहे की लडकी. म्हणजे मग म्हटलं मला ब्लू पण नकोय, मला पिंक पण नकोय, मला तुम्ही येलो दाखवा, ग्रीन दाखवा, काही दाखवा, पर्पल दाखवा, पण आय डू नॉट वॉन्ट दिस. तर अशा प्रकारचं जे एकूणच सगळं वातावरण आहे, म्हणजे हे तर खूप ढोबळमानाने झालं. मग पुढे जाऊन त्याचे आणखीन डीपर आपल्याला परिणाम दिसतात. म्हणजे मग आम्हाला असं दिसायला लागलं की मेडिकलमध्ये समजा एकाच घरातला भाऊ आणि बहीण दोघंही डॉक्टर झाले, तर भाऊ कुठल्या प्रकारचा डॉक्टर होतो आणि बहीण कुठल्या प्रकारचे डॉक्टर होते. तर आपल्याला असं दिसतं की जिथे खूप जास्त इमर्जन्सीज येणार नाहीत, गोष्टी शेड्यूल करता येतील, अशा सर्जरीज जिथे असतात ना, तिथे बायका सर्जन होतात किंवा तिथे बायका मेडिकल करतात. किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण अशा प्रकारच्या इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये मुली जातात की जिथे जास्त करून त्यांना अशी मशीन वगैरेची कामं पडणार नाहीत किंवा नाईट शिफ्ट पडणार तुम्ही बघा, नाहीत. म्हणजे आर्किटेक्चरल भागामध्ये जास्त जाणार नाहीत किंवा मेकॅनिक मध्ये जातील, पण हेवी मशीन्स, कम्प्युटर्स, म्हणजे ना त्यात पण कुठे कुठे आपल्याला मुली जाताना दिसतात. तर मग हळूहळू एक संकल्पना आहे ज्याला म्हणतात फेमिनायझेशन ऑफ सेक्टर्स. म्हणजे काही काळापर्यंत आम्ही शाळेत असताना पण पुरुष शिक्षक, महिला शिक्षक ऑलमोस्ट 50-50% दिसायचे. पण आता शिक्षण, विशेषतः शालेय शिक्षण, याचं फेमिनायझेशन झालंय. म्हणजे काय, जास्तीत जास्त महिला शिक्षक तिथे आपल्याला दिसतात. आणि जिथे जिथे महिला जास्त त्या क्षेत्रात येतात तिथे तिथे त्याचा पे स्केल, अनलेस अँड अंटिल इट्स अ गव्हर्नमेंट जॉब, खालती येताना दिसतो. म्हणजे सेम शिक्षण, सेम क्षेत्रात जर पुरुष असतील तर त्याच्यासाठीचा पगाराची संकल्पना, आणि त्याच क्षेत्रामध्ये महिला काम करत राहत असतील आणि महिलांचा टक्का वाढला तर त्याच्या पगाराची संकल्पना, ह्याच्यात भेद होताना आपल्याला दिसतो. आणि हे मी सांगत नाहीये, हे जागतिक स्तरावरती झालेले अभ्यास आपल्याला सांगतात. तर मग ह्याबद्दल आपण काय करणार, तर ह्या प्रकारचं हे काम कुठे ना कुठे आम्ही करत होतो. किंवा हे सगळं काम करत असताना एक खूप इंटरेस्टिंग कॅम्पेनवर मी काम केलं. मला वाटतं परवाच्या पॉडकास्टमध्ये शिल्पा पण त्याच्यावरती बोलली होती, ज्याला राईट टू पी असं आम्ही म्हणत होतो. आणि 4 लोकांमध्ये जाऊन की जर तुम्हाला महिला सार्वजनिक क्षेत्रात यायला हव्या असतील, महिला रस्त्यावरतून तुम्हाला फिरताना बघायच्या असतील, तर आपण त्यांच्यासाठी सुविधा देतोय का. बरोबर. दुर्दैवाने आज पुरुषांना लाज न बाळगता रस्त्याच्या बाजूला स्वतःला मोकळं करायची सोय आहे. बरोबर. आणि पुरुष करतानाही दिसतात, व्हेरी अनफॉर्च्युनेट, पण करतानाही दिसतात. बाईने उद्या असं केलं तर काय होईल, ते करताना बायका दिसत नाही. पण आपल्याकडे पब्लिक टॉयलेट्स नाही. पब्लिक टॉयलेट्स आहेत तिथे स्वच्छता नाही, तिथे दार नाही, तिथे डोळे आहेत ज्याची भीती वाटते महिलांना, है ना. तर अशा वातावरणात तुम्ही विचार करा, माझ्यासारखे मध्यमवर्गीय घरातली बाई एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पटकन 50 रुपयाचं चहा कॉफी पिल, कारण तिला
वॉशरूम यूज करायचंय. पण ज्या ताया रोज भाजी विकायला रस्त्यावर बसतात, ज्यांचा दिवसाचाच येणारा जो काही निधी असेल तो 50-100 फार फार तर 300 रुपये प्रॉफिट असेल, दिवसातनं 5 रुपये घेतात वॉशरूम मध्ये स्वच्छतागृहात जायचे. दिवसातनं ती जर 4 वेळा जरी स्वच्छतागृहात गेली तर फक्त स्वतःला मोकळं करायसाठी तिला 20 रुपये द्यावे लागतात. किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी इथून जर CST ला गेले तर स्टेशनवरती कुलपात असतं, त्याची किल्ली कोणाकडे असते माहिती नसतं, ते जाऊन मागणं, ते जाणं इट इज नॉट इझी. तर त्याही कॅम्पेनवर आम्ही काम केलं की महिला बाहेर येण्यासाठी सुरक्षित वातावरण, मग स्ट्रीट लाईट पुरेसे आहेत का रस्त्यावरती. त्याच्यात परत 2 विषय आहेत. म्हणजे मला हे आवर्जून सांगायचंय की सुरक्षा आणि सुरक्षितता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहेत सेफ्टी आणि सिक्युरिटी. विमेन शुड फील सेफ विदाउट हॅव्हिंग सिक्युरिटी अराउंड, इफ आय एम एबल टू मेक सेन्स. कारण आपल्याकडे काय होतं, महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून काय, मग पोलिसांची गस्त वाढवा, तिच्या बरोबर भाऊ पाठवा. म्हणजे आम्ही म्हणतो की तो भाऊ असतो बिचारा 5 वर्षाचा, दीदी के साथ जा, ती दीदी असते 12 वर्षाची, आणि तो बिचारा घाबरत असतो, दीदी अंधेरा आहे म्हणजे कुछ नाही चल मेरे साथ. म्हणजे अंधारामध्ये सुद्धा मुलांनी न घाबर, भीती ही निसर्गदत्त भावना आहे, ती मुलांनाही तेवढीच वाटते जी मुलींना वाटते. बरोबर. पण मुलांवर हा भार आहे की त्यांनी शूर व्हायलाच पाहिजे, आणि मुलींवरती हा भार आहे की तिची कोणीतरी रक्षा केली पाहिजे. तर कुठेतरी हे चित्र बदलावं, ह्यासाठी 3-4 प्रकारे काम करायला लागतं. एक तर आपल्याच स्वतःच्या विचारांना प्रश्न विचारावे लागतात. मी जे आहे, कारण आपण लर्न केलेलं आहे, आपण ते शिकलेलो आहे, तर स्वतःनं ते बाहेर पडणं, बरोबर, दुसऱ्याला त्याची जाणीव करून देणं, ते पण ही बदलायची प्रक्रिया संधी नेमकी देणं. कधी, म्हणजे परत मी दिशा देण्यासाठी तुला थांबवते, बाकी काही नाही, कारण आपण त्या प्रक्रियेचा पण विचार करतोय. त्याला असं पिन पॉइंट करणं थोडंसं ना कठीण आहे. ती सवय कशी लावायची स्वतःला, यासाठी विचारतेय मी. तू आता जे विचारलंस ना रुजिता, तो थोडासा म्हटलं तर कठीण असा भाग आहे, कारण स्वतःला बदलणं इतकं सोपं नसतं. पण मला असं वाटतं याची सुरुवात छोट्या गोष्टींमधनं करता येतील. आपल्या स्वतःच्या घरात थोडंसं डोळसपणे गोष्टी बघणं, जी इतिहासाची पुस्तकं आपण वाचतो, जे शास्त्र वाचतो, जे मॅथ्स वाचतो, त्याच्याकडे थोडं डोळसपणे बघणं. म्हणजे आम्ही जेव्हा शिक्षकांबरोबर किंवा इतरही ह्या पॉलिसी लेवलवरती काम करतो ना, तेव्हा असं म्हणतो की आपण विद्यार्थ्यांना जेव्हा गणित शिकवतोय ना, तेव्हा आपण जेंडर शिकवतोय. तर कसं, तर नॉर्मली उदाहरणं सगळी अशी असतात, राम बाजारात गेला, रामने 5 आंबे आणले, रामने राधाला 2 दिले, तर त्याच्याकडे किती उरले. कधीच राधा बाजारात जात नाही, ती येऊन रामला आंबे देत नाही. कधीच जेव्हा आपण भूमिती शिकतो त्याच्यामध्ये ज्या भिंती बांधतात त्याच्यामध्ये कधीच बायका नसतात, ती सगळी नावं पुरुषांची असतात. तर म्हणजे कोणती कामं कोणी करायची ह्याची उदाहरणं पण जी आपली येतात पाठ्यपुस्तकात, तर हळूहळू आपल्याला ती खटकतायत का विद्यार्थी म्हणून. आपण त्याच्यावरती जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत समोरून बदलाची प्रक्रिया होणार नाही. बरोबर. किंवा आपण आपल्या घरी जातो, घरामध्ये आपण काय बघतो, त्याच्यामध्ये आपण काही बदल करायचा प्रयत्न करतोय का. म्हणजे माझ्या घरात मी हे कायम बघितलंय की मीही जॉईंट फॅमिलीत राहते, सासू सासरे, मी, माझा पार्टनर, मुलगा. आणि 1-2दा माझे सासरे थोडे जुन्या विचाराचे असल्यामुळे त्यांनी अगं पाणी दे म्हटल्यावर सासूबाई लगेच पाणी घेऊन येतात. तर एकदा माझा मुलगा खूप लहान असताना आजी पाणी, आणि आजी उठली पाणी द्यायला, म्हणजे अजिबात उठायचं नाही. आणि मग त्या क्षणी मी माझ्या मुलाला सांगितलं की तुझा हात माठाला पोचतो, लहान कोण आहे घरामध्ये, तू का आजी. तुला तहान लागल्यावर तू पाणी प्यायला पाहिजेस आणि आजीला विचारलं पाहिजेस, आजी तुला पाणी देऊ का. घरात पाणी देण्याचं काम बायकांचं नाही. पण ही सवय आपल्या घरामध्ये आपण आपल्या वागण्याकडे बघायला हवं की मी हे करतो का. मी टीव्हीचा रिमोट घेऊन बसला आणि आई पाणी, आई खाणं, हातात प्लेट, अशी माझी अपेक्षा आहे का. म्हणजे मुलगी असली म्हणून किंवा मुलगा असला म्हणून दोघांसाठी ती चुकीची आहे. ज्या क्षणी आपले हातपाय चालतात, जिथे आपल्याला वाढून घेण्यामध्ये आपल्याला शारीरिक इजा नाहीये, आग म्हणजे काय पेटवून बनवून घ्यायचं नाही, तोपर्यंत काही कामं आपण मोठ्यांकडनं करून घेणं हाही जेंडरचा विषय आहे. कारण आपण असं म्हणतो की हे तिचंच काम आहे, एक्झॅक्टली, हे तिचं नाहीये. आई नसेल तर आजीचं असतं, आजी नसेल तर आत्याचं असतं. बरोबर. तसं नाहीये, ते प्रत्येकाचं काम आहे, हो ना. तर ह्याची जाणीव असणं. किंवा 5वी-6वीत गेल्यानंतर माझं दप्तर भरणं हे आईचं काम नाही. उद्याचे विषय बघून माझं दप्तर मीच भरलं पाहिजे. माझा डबा शाळेतनं आल्यानंतर जागेवर मलाच ठेवला पाहिजे. धुवायचे कपडे एका जागेवरच ठेवले पाहिजे, ते माझ्या मागून आवरणं
बाईचं घरातलं काम नाही. बरोबर. एवढी जरी जाणीव आपल्या म्हणजे मुलग्यांना आणि मुलींना सुद्धा झाली तर खूप काही आपलं अचीव होऊ शकतं. किंवा दुसरा एक मला कायम असं वाटत आलेलं आहे की बरेचदा असं दिसतं ना आपल्याला की उद्या जाऊन एक अपेक्षा असते. म्हणजे अगदी लहान आहेत त्यांच्या वेगळ्या, आणि जे थोडे मोठे झालेत की माझा जीवनसाथी, हळूहळू ते सुरू होतं 8वी 9वी 10वीत. मला माहितीये, कारण मी त्या वयाच्या मुलांबरोबर भरपूर काम केलेलं आहे. तर त्यांना विचारलं ना, मुलांनाही मुलग्यांनाही, की तुमचा हिरो कोण, तर जनरली आता अगदी नवीन मला माहिती नाही आहेत पण टायगर श्रॉफ, म्हणजे ज्यांची अगदी माचो मॅनची संकल्पना, आणि मुलींचेही तेच हिरो असतात. बरोबर. आणि मग जे बिचारे दुबलू पुतलू बिचारे मुलगे असतात, थोडे बुटके असतात बिचारे, मी म्हणते म्हणजे त्यांच्यावरती वेळ अशी समाज आणतो की त्यांना भयंकर सेल्फ डाऊट असतो स्वतःच्या असण्याबद्दल, दिसण्याबद्दल, आणि मग खूप त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो एका वयामध्ये मुलांना. तर ह्या ज्या सोकॉल्ड मर्दानगीच्या संकल्पना आहेत किंवा सुंदर आणि छान दिसणारी स्त्री कोण याच्या संकल्पना ज्या ह्या वाढत्या वयात तयार होतात, आणि त्याच्या मागे मुलांची जी दमछाक होते, त्याला पण कुठेतरी क्वेश्चन हळूहळू मुला मुलींनी करायला हवं असं मला वाटतं. किंवा आम्ही म्हणतो की नवरा कसा पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेला पाहिजे, माझ्यापेक्षा उंच पाहिजे, माझ्यापेक्षा वयाने मोठा पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त आर्थिक सगळं असलेला असला पाहिजे. म्हणलं तर तुला कंडिशनिंग आहे आपलं, आपण याचा विचार नसतो केलेला. नाही मानणार ना, म्हणजे माझा मोठा भाऊ मला कधीच इक्वल वागवत नाही. बरोबर. कारण काहीतरी त्याच्यात वरचढ असतं. जर मग माझा जीवनसाथी माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत वरचढ असेल तर तो मला समान मानणारच नाही. त्यातून उठून हिचं घर सोडून त्याच्या घरात जाऊन राहिलेली आहे, बरोबर, त्याच्या गावात जाऊन राहिलेली, मग ते कसं समान असेल? तर असे काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. त्याचा विचार करताना घाबरलं नाही पाहिजे, आणि तसं वातावरण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मिळतच नाही. असंच असतं. त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. म्हणजे जेव्हा मी लग्न करायचं ठरवलं आणि मी म्हटलं की मी आडनाव बदलणार नाही, माझं नाव बदलायचं नाही, कारण आपल्या मराठी घरांमध्ये ती एक पद्धत आहे की लग्नानंतर आडनावच नाही तर नाव पण बदलतं. किंवा माझ्या पत्रिकेवरती सौभाग्यवती लिहायचं नाही, कारण मुलींची कुमारिका, मग सौभाग्यवती, मग श्रीमती होते. मुलांचं मात्र कुमारमधनं श्री होतो, तो श्रीच राहतो. बरोबर. मी म्हंटल की जर माझ्या आयुष्यात तो आला, हे माझं सौभाग्य आहे, तर त्याच्या आयुष्यात मी आले तर तोही सौभाग्य आहे. म्हणजे जसं कुमार कुमारी, श्रीयुत श्रीमती, तसं सौभाग्यवान सौभाग्यवती असेल ना तर मी रोज सौभाग्यवती लावेन. पण तो जर सौभाग्यवान होणार नसेल तर मीच का सौभाग्यवती व्हायचं? मग त्याच्यावरनं पण, मग चिसौ का म्हणजे काय? चिरंजीव सौभाग्य कांक्षी, म्हणजे जिला आता आकांक्षा आहे ती. तर हे असे प्रश्न म्हणजे घरामध्ये विचारल्यावरती पण 2 दिवस बोलणं बंद वगैरे असं होऊ शकतं. पण जर तुमचा विचार एक प्रकारचा असेल तर त्यासाठीचा अभ्यास पाहिजे. म्हणजे उगाच वादाला वाद नाही, तुम्हाला पटवून दिलं आलं पाहिजे, त्यामागचं वाचन पाहिजे, त्याच्या मागचे संदर्भ बघण्याची तयारी पाहिजे, ते समजून घेण्याची तयारी पाहिजे, आणि मग ते समोरच्याला पटवण्याचा पेशन्स पाहिजे. मी नेहमी म्हणते की लिंग समानतेचं काम किंवा समाज बदलाचं काम तुम्हाला करायचं असेल, त्यामध्ये जर तुम्हाला व्यक्ती विचार बदलाचं काम करायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ह्याच्याशिवाय तुम्ही समाजात उतरू नये. मला एखाद्या गोष्टीची अत्यंतिक चीड असली तरी मी जर भांडायला गेले तर समोरून तलवारच निघणार, आणि तलवारीला तलवारीने भांडून फक्त रक्त निघतं, मन बदलत नाही. आणि आपल्याला इथे मन बदलायचा व्यवहार करायचा. तर त्यासाठी लोकांच्या पोटात उतरून कुठलीही गोष्ट ज्याच्या हातात सत्ता आहे ती सत्ता का सोडेल जोपर्यंत त्याचा मला काही फायदा नाही. तर मुलांनाही हे कळलं पाहिजे की ह्या बेगडी पुरुषत्वाचा त्यांच्यावरती पण भार आहे, एक प्रकारचं कमवत राहण्याचा, एक प्रकारचं मर्दानगी दाखवण्याचा, ज्याची आजच्या काळात काही आवश्यकता नाही. बरोबर. आणि इट इज ओके नॉट टू बी लाईक दॅट. तसं वातावरण तयार करणं. आणि मुलींनाही आज असं झालेलं आहे, तुमच्या आमच्या घरातल्या सारख्या ज्या मध्यमवर्गीय थोड्या प्रस्थापित घरांमधून आलेल्या आहेत, एक प्रकारची समानता त्यांनी घरांमध्ये बघितली. बरोबर. एक प्रकारच्या स्त्रीवादी लढ्यातनं आलेल्या अनेक गोष्टी त्यांना आज आयत्या मिळालेल्या आहेत, आणि त्यातून कुठेतरी एक प्रिव्हिलेज्ड बायस जो असतो किंवा दिस इज एन्टायटलमेंट, त्याला मला मराठी शब्द आठवत नाही, पण गृहीत धरणं असतं काही मिळालेल्या संधी, काही मिळालेल्या गोष्टी. तर तसं न राहता त्याची जाणीव असणं गरजेचं. बरोबर. आणि मला हा हक्क आहे म्हणून माझी जबाबदारी, ती जबाबदारी जाणण्याची होते. नाहीतर काय होतं, आज जे ऐकायला मिळतं की उठतायत त्या बायका कायद्यांचा फायद्याऐवजी गैरफायदा घेत आहेत.
तर मी म्हणते 100 10 बायका नक्की असतील गैरफायदा घेतात, पण 90 आहेत त्याच्यातल्या 80 अशा आहेत की ज्या पोलिसांपर्यंत पोहोचतही नाही. त्यांचं काय? तर अशा प्रकारच्या वातावरणात आता आपण एक इंडिया आहे आणि एक भारत आहे. इंडियामध्ये खूप स्वातंत्र्य आहे एक लेवलपर्यंत, पण ते आहे, पण भारतात ते अजून नाही. त्याचा मेळ कसा आपण साधू, तर ह्याचा कुठेतरी, आणि जेंडरचा विषय असा आहे की हा सगळ्यांच्या जगण्याचा विषय आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर बना, तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही बँकर बना, सगळीकडे हा प्रश्न तुम्हाला दिसणार. त्याच्यासाठी कुठेतरी विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. माझा खरं तर पुढचा प्रश्न असा बोलता बोलता मनात आलेला की ह्याची शिक्षण लिंग समानतेला आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं, पण त्याचा अर्ध उत्तर आत्ताच्या ह्याच्यातच तू दिलेस. फक्त एक छोटासा अनुभव त्यावरनं मला आठवला म्हणून सांगते. बर्वेबाई 8वीत आम्हाला शिकवत होत्या आणि एका मुलाला त्या ओरडल्या तर त्याला रडू आलं. तर त्याच पटकन त्याला ओरडल्या, मुलीसारखा रडतोस काय? आणि त्यावेळेला आमची मुलींची अशी स्वाभाविक प्रतिक्रिया झाली होती, रडलं म्हणून काय झालं, आणि रडलं तर ते तर ती मुलगी कशी काय ठरते. पण तू हेही जसं सुरुवातीला म्हटलंस, हे आम्ही बर्वेबाईंना विचारू शकत होतो, त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्या आत्ताही सांगतात भेटल्यावर की मला ते त्यावेळेला तुमच्याशी बोलल्यामुळे कळलं होतं. सो हे निदान ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची, जरी समाजाची मानसिकता, इथे आपण एका व्यक्तीबद्दल बोलतोय, ती जर समाजाची मानसिकता तयार झाली तर गोष्टी हळूहळू बदलूही शकतील. खरं. पण आता ज्या लोकांबरोबर आतापर्यंत तू काम केलंयस, ज्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काम केलंयस, कॉर्पोरेट असेल, ग्रामीण असेल, शहरी असेल, वेगवेगळ्या पातळ्यांवर असेल, तुला अजून कुठे कुठे लिंगभेद सगळ्यात जास्त दिसतो, जिथे काम करायची गरज आहे असं वाटतं? अरे बापरे, सगळीचकडे. पण म्हणजे ज्या प्रकारची कुटुंब आपण बांधतो, म्हणजे आता मी लिंग समानतेबरोबरच सर्वसमावेशिकतेवर पण काम करते. म्हणजे स्त्री पुरुष दोनच लिंग नाही आहेत ना समाजामध्ये, इतर लिंगी भिन्नलिंगी लोक पण आहेत. पण आपण आता तर बाजूला ठेवूया. मी एकूणच म्हणजे असा विचार करत असताना मला असं वाटतं की 2 टोकं नाही आहेत, 2 ध्रुव नाही आहेत. म्हणजे पुरुष म्हणजे असाच असला पाहिजे आणि स्त्री म्हणजे अशीच असली पाहिजे. म्हणजे लहान केसाची म्हणजे अगदीच मॉड, किंवा एक प्रकारचं न जगणं मान्य करणारी आहे तसं त्याला अस्वीकारणारी. तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ना, म्हणजे हळवा पुरुष असू शकतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी अजूनही समाजात मान्य नाही. कुठलं क्षेत्र स्त्रियांनी निवडावं ह्याच्यावरती पण काही बंधनं आहेत. म्हणजे आजही घराघरांमध्ये नोकरी करणारी बाई चालते, पण करिअर करणारी बाई नाही चालत, आणि दोन्हीमध्ये फरक आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप काम करण्याची गरज तर आहेच. पण अगदी खोलात जाऊन म्हणायचं तर ज्या प्रकारचं आता मी काम करते आहे त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे तुम्ही शेती म्हणा, तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन म्हणा, किंवा तुम्ही हेल्थ म्हणा, शिक्षण म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती समानतेवर काम करण्याची गरज आहे. कुठल्या कुठल्या पातळ्या? तर एक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जिथे होतात तिथे आर्किटेक्चरल दृष्ट्या, म्हणजे जिथे सोयी सुविधा स्ट्रक्चरल गोष्टी असतात, तिथे आपण जेंडरचा विचार केला आहे का? आता एक साधं उदाहरण देते. माझं रोज भांडण होतं. मी मेट्रोने प्रवास करते, तर घाटकोपर मेट्रोला ब्रिजवरून चढल्यावर पुरुषांची रांग सरळ लगेच आहे आणि महिलांची रांग अशी वाकडी जाऊन आहे, आणि ती पण अजून फिरवून घेतात. आणि मी रोज ऑब्जेक्शन घेते. दोनच आहेत. त्यांच्या कंप्लेंट बुक मध्ये लिहिते. तो परवा माणूस होते, मॅडम आपको ही कैसे तकलीफ होते, बाकी औरतें जाती है. म्हटलं बाकी औरतों को सवाल करना सिखाया नहीं है, मैं सीखी हूँ, मैं पूछूंगी. आणि मग मी प्रश्न विचारले की एक आठवडा त्यांची ती अरेंजमेंट बदलते, आणि आता त्यांनी 3री रांग पुरुषांची इथे महिलांची सुरू केली, कारण मी 5 वेळा पत्र लिहिली आणि त्याला उत्तरं आली आणि ते सगळं झालं. पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्ट्रक्चरली, वेदर इट इज जस्ट, वेदर इट इज जेंडर सेन्सिटिव्ह, ह्या प्रकारचा विचार, म्हणजे आर्किटेक्चरमध्ये पण जेंडरला घेऊन विचार. म्हणजे आम्ही कायम म्हणतो की आपल्या घरांमध्ये सुद्धा आपण जेव्हा टॉयलेट्स बांधतो, दर महिन्यात महिलांना स्वतःच्या घरामधल्या टॉयलेटमध्ये पॅड चेंज करावं लागतं. पॅड कुठे ठेवतो आपण? काहीच स्टँड नाहीये. आपण काही सोयच करत नाही की जिथे आपण स्वच्छ नीट ते पॅड ठेवू शकू. का नाही करत? पैसा नाहीये? पैसा आहे. शक्य नाहीये? शक्य आहे. पण आपण आपल्यासाठी अशी सुविधा करू शकतो
केली पाहिजे. आपण कुठेतरी ते अवघडत पकडतो, काढलेलं कुठेतरी पकडतो आणि ह्याबद्दल बोलतच नाही. मुख्य प्रश्न असा आहे की आपण ह्याच्याबद्दल बोलतच नाही, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या दृष्टीने विचार करणं, मग आर्किटेक्चरल स्टुडंट्स बरोबर तसे सेमिनार घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यासाठी आर्किटेक्चर समजून घेणं, है ना. शेतीमध्ये आम्ही म्हणतो की बायकांच्या नावावर 7/12च नाही, 7/12 नाही म्हणून ज्यांच्या नावावर 7/12 आहे त्यामुळे मिळणाऱ्या योजनांच्या त्या डिरेक्ट बेनिफिशरीजच नाही. आणि मग बचत गट करावे लागतात, मग त्यांची लोन करावी लागतात. पण ह्यासाठी संघटनात्मक पातळीवर सरकारशी आपण काय बोलणार. अशा आता लखपती दिदी वगैरे अनेक गोष्टी आपण करतोय, पण अजूनही लँड राईट्स बायकांना मिळत नाही. ओके नाही, तर अशा वेगवेगळ्या पातळींवर प्रमाणपत्राचेच हे जास्त आहेत केसेस. बिलकुल. त्यामुळे कसं वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ज्या विषयात घुसू ना तिथे मला ह्या गोष्टी दिसतात, तर ते कसं आपण करत जाऊ ह्याचा विचार करणं. पण मी तुला मगाशी म्हटलं तसं ह्यासाठी सतत वाचन, विचार, प्रश्न आणि अभ्यास. याच्याशिवाय आपण शाळेवर आलो की सुरुवात शाळेपासून किंवा मूलभूत सुरुवात झाली पाहिजे त्या लहान वयात. म्हणजे अभ्यास संपत नाही. म्हणजे अजूनही मला महिन्याला 2 ते 3 पुस्तकं वेगळ्या विचारांची, वेगळ्या विषयातली. मला इकॉनॉमिक्स समजून घ्यावं लागतं, मला बजेटरी प्रोव्हिजन समजून घ्याव्या लागतात, मला पॉलिसी लेवलवरती काय निर्णय झालेत सरकारचे ते समजून घेणं, धोरणात्मक गोष्टी समजून घेणं, त्यानंतर त्यासाठी कुठे जाऊन निगोशिएट. कारण कसं असतं, हे तुम्ही बदला सांगून होत नाही, बदलाची कार्यप्रणाली द्यावी लागते, बरोबर, तर ते शासन करू शकेल. तर त्या प्रकारे म्हणजे त्यांची दिशा काय आहे कामाची, त्यात काय सुचवलं जाऊ शकतं, ते संख्यात्मक कसं असेल की ज्याचं मॉनिटरिंग होऊ शकतं. तर ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला त्यांची यंत्रणा शिकावी लागते, त्यासाठी तुम्हाला तिथे आत्ता काय घडतंय आणि ते बदलण्यासाठीच्या समाजाची काय डिमांड आहे, म्हणजे त्याचंही शास्त्र आहे की लोकांसकट एकत्र कसं बसायचं, त्यांचे विचार कसे घ्यायचे, त्याला फॉर्म्युलाइज कसं करायचं, ते घेऊन कसं जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मग करता येऊ शकतात. म्हणून म्हटलं की बँकिंग असेल त्यात विचार करता येऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला असं वाटतं लिगल गोष्टी असतील त्यात विचार करू शकतो. म्हणजे आम्ही आता म्हणतोय, बराच एक मोठा गट आहे जो म्हणतोय की मुली 18व्या वर्षीच खूप शहाण्या होतात, पण मुलगे बिचारे अजून 3 वर्ष घेतात. खूप बिचारे, त्यांना 3 वर्ष अजून शहाणपणच येत नाही. कारण 18व्या वर्षी मुली लग्न करू शकतात, पण 21व्या वर्षी मुलगे नाही लग्न, 18व्या वर्षी मुलगे नाही लग्न करू शकत ना. आणि मग पॉक्सोच्या केसेसमध्ये मुलं जात आहेत ना तुरुंगात आज, चाइल्ड मॅरेजमध्ये मुलं जात आहेत ना तुरुंगात आज. तर त्याची कारणं आहेत. तर म्हणजे पुरुषांवरती पण अन्याय नाही व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय काय गोष्टी सुचवू शकतो. पण अनेक ठिकाणी हे माहीतच नाहीये की ह्याच्या मागे काय आहे. तर मला असं वाटतं, एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा, तुम्ही काहीही आयुष्यात करा, पण जो रोजच्या जगण्याचा विषय आहे, जो समानतेचा, अधिकाराचा, एक मर्यादेचा किंवा एक समोरच्याला किमान काही एक डिग्निटी देण्याचा जो विचार आहे, तो आपल्या सगळ्या वागण्यातनं, सगळ्या विचारातनं गेलाच पाहिजे. माझ्या घरात स्वयंपाक करायला ताई येत असतील, भांडी घासायला मावशी येत असतील, तर माझ्या घरातलं टॉयलेट त्यांना वापरायला मी देते का? आम्ही ज्या कपात चहा पितोय त्याच कपामध्ये ती ताई चहा पिते का? बरोबर. तिला जर उद्या वाटलं तर फ्रीजमधला एक पेढा तोंडात टाकायची मला सांगून तिला परवानगी आहे का? तिला तेवढा हक्क तुमच्या घरात आहे का? तिच्या हातचं बनलेलं खायला तुम्हाला चालतं, पण तुमच्या घरातलं खाल्लेलं तिने चालत नाही. बरोबर, हे नसू शकतं. तर प्रत्येक ठिकाणी मी जिथे कामाच्या जागी जाईन तिथे मला डिग्निटी मिळाली पाहिजे, पण माझ्या घरी कामाला कोण येतंय त्याला मी प्रोफेशनल म्हणून वागवते का? त्याला मी डिग्निटी देते का? त्या कामाला मी डिग्निटी देते का? की मी खरकट ताटात तसंच ठेवून बेसिनमध्ये टाकते का? मी ते साफ करून मी घासीन का ते ताट? पुरुष म्हणून, बाई म्हणून माझं अंडरवेअर मी धुवायला टाकते, दुसऱ्याचं अंडरवेअर मी घासीन का? तर काही ज्या गोष्टी आहेत त्या कामाला येणाऱ्या लोकांच्या पण घरातल्या डिग्निटी मेंटेन करणं हे तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी तिथून सुरुवात केली तरी आपण खूप मोठा टप्पा गाठू शकू. कारण प्रत्येकाचं मूल्य पैशात होत नाही, प्रत्येक कामाला समान पगार मिळू शकत नाही, पण प्रत्येक कामाला समान श्रेय आणि समान प्रतिष्ठा तरी नक्कीच देता येऊ शकते. तर ती आपण कसं करू शकू ह्याचा विचार आपण कुठेतरी करू शकलो ना, तर जेंडरच्या दिशेने आपलं काम सुरू होईल. बिकॉज वी ऑलवेज से की जेंडर इज नॉट जस्ट मेन विमेन, जेंडर इज अबाउट पॉवर रिलेशन. म्हणजे जे सत्तेचं राजकारण आहे, कोणाच्या हातात सत्ता आणि कोण चेपलं जाते त्याच्यामधला बराचसा हा खेळ आहे. तर त्याच्याकडे थोडंसं बघण्याची दृष्टी
येणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे चर्चा जितकी प्रवाही आहे ना तितकीच ती कदाचित न थांबणारी आहे, कारण हा प्रश्नच मुळात अजूनही आम्ही हिमनगाच्या टोकापर्यंतच फक्त पोहोचलोय अशा प्रकारचा हा विषय आहे आणि चर्चा आहे. पण निदान आज मेधाविनी तुझ्या निमित्तानं आपण या चर्चेला वाचा फोडू शकलो असं तरी मी नक्की म्हणेन या पॉडकास्टच्या माध्यमातून. हा विषय मी आत्ता थांबवते, पण एक शेवटचा मला तुला विचारायचाच आहे, कारण आपण जे जितके दिवस या पॉडकास्टच्या निमित्ताने बोलतोय आपण कायम हे म्हणतोय की हे सगळं पॉलिसी मेकिंग, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि ते सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी, भारताबाहेर पोहोचवण्यासाठी तिने अजून आपल्याला सांगितलं नाही, पण 15-20 देशांचे दौरे या कामासाठी तिने केले आहेत आणि आपलं ज्ञान बाहेरपर्यंत पोहोचवलंय. हे सगळं करताना आपला अपरिहार्यपणे इंग्लिशची पण आधार घ्यावा लागतो अनेकदा. आणि कितीही आपल्या मातीला, आपल्या लोकांना आपण घट्ट धरून असलो तरी जेव्हा वैश्विक किंवा आपल्या बाहेर जाण्याचा, समाजाच्या बाहेर जाण्याचा मुद्दा येतो तेव्हा तरी इंग्लिशचा घ्यावाच लागतो. तेव्हाचा जो व्हर्नॅक्युलर किंवा मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांमध्ये न्यूनगंड येतो तो मुळात कसा घालवायचा आणि त्याची सुरुवात, थोडा विषय बाह्य वाटेल हा विषय, पण तरी मला हा विचारायचाच होता. माझा प्रवास खूप इंटरेस्टिंग राहिला आहे. म्हणजे 10वी पर्यंत मराठी माध्यमात टिळकनगरमध्ये शिकले आणि तोपर्यंत अजूनही 90चं मार्केट ओपन झालं नव्हतं. दूरदर्शनशिवाय चॅनल नव्हते. जवळजवळ कॉलेजमध्ये आम्ही जाईपर्यंत हे चॅनल नव्हते, त्याच्यामुळे कायम मराठीच वातावरण आजूबाजूला. आणि अचानक मी 11वीत गेले रुईयासारख्या कॉलेजमध्ये, जिथे सगळं धडधड इंग्लिशमध्ये चालायचं. आणि तिथे हसायचे, कारण मगाशी मी बोलताना तुला जसं उदाहरण दिलं की मराठीमध्ये फ आहे आणि इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीत फ आहे आणि इंग्लिशमध्ये फ आहे, तर आम्ही फादर फादर म्हणायचो आणि ते असं फादर म्हणतात, इट्स फादर फादर. म्हणलं अच्छा असं आहे का. आणि मग मी घरी येऊन खूप रडले होते आणि मी म्हटलं आई मी नापास होणार, मला लिहून पण होत नाही, मला स्पेलिंग, म्हणजे सायकोलॉजी लिहिताना PSCH म्हणजे आठवून लिहायचं तर ते कठीणच होतं. म्हणजे पण एक झालं, इथे शाळेत असताना किंवा सुदैवाने चांगलं मराठी येत असल्यामुळे, घरात आईचं संस्कृतची बॅकग्राऊंड आहे, त्याच्या मारून मुटकून ग्रामर खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही भाषेत शिका, जर तुमचं त्या भाषेचं ग्रामर चांगलं असेल ना तर दुसरी भाषा शिकणं कठीण नाही. आणि दुसरं म्हणजे मनातली भीती काढणं, चुकीचं का होईना बोलायचं. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं ना तर मोठे ज्यांची नावं आहेत ना तेही बोलताना काय फार शास्त्रशुद्ध ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलत नाही, पण आपल्या डोक्यात ग्रामर इतकं आहे ना की बोलताना आपल्याला अरे मी चुकलीये असं स्वतःच्याच डोक्यात येतं. त्यामुळे ते न विचार करता आपलं घोडं दामटवायला आपण शिकलो की हळूहळू आपल्याला बोलता येतं. कारण ज्यांचं मराठी चांगलं आहे, ज्यांचं ग्रामर चांगलं आहे ना, ते इंग्लिश उत्तम लिहितात पण बोलताना ततपप होते. बरोबर. कारण आपण विचार मराठीत करतो आणि तो ट्रान्सलेट करतो आणि मग इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हाच्या तेव्हा. तर हे प्रॅक्टिसने येतं आणि त्यासाठी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या काळात जस्ट BBC CNN वगैरे यायला लागलं होतं किंवा घरात इंग्लिश पेपर हळूहळू यायचा, तर मोठ्यांदा वाचणं, इंग्लिश पेपर मोठ्यांदा वाचणं असेल किंवा चांगले उच्चार असलेलं इंग्लिश, म्हणजे जे BBC किंवा CNN मध्ये अजूनही काही प्रमाणात अल जझीरामध्ये आपल्याला ऐकायला मिळते, ज्यांचे उच्चार कळतात आपल्याला, तर त्यांचं बोलणं ऐकून सतत थोडंसं ते त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणं, प्रॅक्टिस करणं मुळामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी हे खूप गरजेचं असतं. तू कारण मगाशी म्हणालीस ना, तसा माझा अनुभव असा राहिलेला आहे की जेव्हा आमच्या संस्थेचं काम कुठे बाहेर द्यायला, किंवा मी मगाशी म्हटलं तसं की वेगवेगळ्या पातळ्या, म्हणजे वस्तीत तर सतत काम लोकांबरोबर करणं, पण ते वरपर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक पण ज्या व्यासपीठ आहेत तिथपर्यंत पण आपण पोहोचलं पाहिजे. तरच ते मी मगाशी जसं म्हटलं की वेस्टर्नाइज ज्या कॉन्सेप्ट्स आहेत तिथे आपल्या जे वेगळी मॉडेल्स आहेत ते आपण पोचवू शकू. तर तिथे तुम्हाला हिंमत लागते बोलायला त्या प्रकारची, किंवा नॉर्दर्न स्टेट्समध्ये हिंदी बोलायची पण हिंमत लागते. लखनौमध्ये जाऊन हिंदीत बोलणं म्हणजे काय आहे ते तिकडे गेल्याशिवाय कळत नाही. तर त्या प्रकारचं करण्यासाठी ना हळूहळू कॉन्फिडन्स आणि न घाबरता पहिले सांगून टाका की मैं बंबई हिंदी में बात करने वाली हूँ, आप समझ लो, अगर नहीं समझ में आया तो पूछ लो असं. तर असं म्हणजे आपल्यासाठी व्यासपीठ तयार करायचं आणि मग सुरू करायचं. किंवा मी जेव्हा जाते ना
परदेशात वगैरे, तरी त्यांना हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू स्पीक, ओके यू स्पीक 2, आय स्पीक 5 बट आय एम नॉट बेस्ट इन ऑल, सो आय एम गोइंग टू ट्राय, असं म्हटलं ना की कोणी काही तुम्हाला म्हणत नाही. बरोबर. पण ते करण्याची तयारी लागते. कारण तुम्ही बघा, अमेरिकन इंग्लिश इज व्हेरी डिफरंट फ्रॉम ब्रिटिश इंग्लिश, विच इज व्हेरी व्हेरी डिफरंट फ्रॉम हाँगकाँग इंग्लिश, सिंगापूर इंग्लिश. आणि तुम्ही जर ईस्टर्न देशात जास्त गेलात तर असं कळतं की ते बिनधास्त आपल्या भाषेत बोलतात. ते म्हणतात तुम्हाला माझं ऐकायचं ना, ट्रान्सलेटर आणा, खरंय, मला हेच इंग्लिश येतं. तर बरोबर. तो कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्यामध्ये यायला लागतो. आणि तू मगाशी म्हणलीस तसं देशात परदेशात गेल्यानंतर ना हळूहळू आपल्या विचारांचा आवाका वाढतो. डोंबिवलीतनं बाहेर पडून दादरमध्ये गेल्यानंतर, मग टीसमध्ये गेल्यानंतर, किंवा नंतर मी काम करत असताना गोवंडीच्या रेल्वे लाईनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे, म्हणजे रेल्वे गेल्यावर थाडथाड थाडथाड अशी भिंत हलतीये आणि तिथे बसून त्या मावशीने जे काही काळं बेरं, जे काही कालचं परवाचं आजचं ताटात घेतलं ते तिच्या बरोबर बसून खाणं असेल, किंवा गडचिरोलीच्या जंगलात तिथल्या आदिवासींबरोबर खाणं असेल, किंवा आज पण मी जुनागड सारख्या आतल्या शहरांमध्ये, गावांमध्ये फिरते, हिमाचलमध्ये फिरते, किंवा जेव्हा परदेशीही फिरत होते तेव्हा अनेकदा पैसे सामाजिक करत नसतात ना, त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या तरी घरी राहतो, मग त्यांच्या घरातलं जे काय मग परदेशी पण असेल ते खातो. तर अशा वेळेला एकतर तुमचं विचार पण वाढतात, म्हणजे एक वेगळं अवकाश तयार होतं आणि खूप वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची मग तुमची क्षमता पण, जर कवाडं उघडी असतील तर त्याचाही एक आयाम तयार होतो. किंवा कुठल्या गटांबरोबर कसं मग मांडणी करायची हेही हळूहळू कळायला लागतं. कारण अकॅडमिक ठिकाणी तुम्हाला गोष्टी अकॅडमिक पद्धतीनेच मांडाव्या लागतात. जिथे तुमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मिटिंग्स असतात तिथे तुम्हाला हक्काधारी गोष्टी घेऊन बोलाव्या लागतात. सरकारकडे असेल तर योजना आणि त्याचं पुढचं मग सगळं नियोजन ह्या दिशेने बोलावं लागतं. तर त्याचीही तयारी मग हळूहळू तुमची मनामध्ये तयार होते. आपण तुझ्या कामाबद्दल बोलतोच आहोत, पण आता तुझे अंबुजा फाउंडेशन बरोबर लेटेस्ट काम करतेस ना, त्याबद्दल पण जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर गेले 4 वर्ष आता मी अंबुजा फाउंडेशन बरोबर काम करते. आणि ह्या कामाची गंमत अशी आहे, अंबुजा फाउंडेशन गेले 32 वर्ष समाजात काम करते. आणि या कामाची जी नीव आहे, म्हणजे जी सुरुवात आहे, ती अंबुजा सिमेंट, जे मजबूत जोड जे म्हणतात ना, ज्याची सगळ्यांना जाहिरात माहिती आहे, त्या सिमेंट फॅक्टरीचं CSR डिपार्टमेंट म्हणून सुरू झाली. पण नंतर स्वतःचं फाउंडेशन म्हणून रजिस्टर करून आता इंडिपेंडंट आम्ही काम करतो. तर जवळजवळ भारतातल्या 15 राज्यांमध्ये आणि 83 का काहीतरी जिल्ह्यांमध्ये आमचं काम आहे. आणि सगळं मिळून 2-2.5 लाख लोकांशी आम्ही जोडलेलो आहोत, घरांशी. म्हणजे तर आमची 6 व्हर्टिकल्समध्ये काम चालतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कोर ॲग्रिकल्चरल वर्क, वॉटर रिलेटेड, म्हणजे पाणलोटाचे क्षेत्र असेल, बांधारे घालणं असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ह्या प्रकारचं काम चालतं. शिक्षणामध्ये काम चालतं. शिक्षणामध्ये स्पोर्ट्स आणि रीडिंग स्किल्स ह्याच्यावरती जास्त भर आहे. स्मार्ट स्कूल्स आहेत, लॅब्स आहेत, याच्यावरती काम आहे. त्यानंतर महिला सशक्तीकरणाचं काम आहे, ज्याच्यामध्ये बचत गटांची बांधणी आहे, फेडरेशन्सची बांधणी आहे, शेतकऱ्यांच्या FPO ज्याला म्हणतात, फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, त्या उभ्या करण्याचं काम आहे. त्याचबरोबर आमचं एक स्किलिंग आणि एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट असं काम आहे, ज्याच्यामध्ये कोर्सेस चालतात. जवळजवळ 56 आमच्या इन्स्टिट्यूट्स आहेत देशभरात, जिथून तरुणांना काही ना काही व्यवसायभिमुख शिक्षण आम्ही देतो. तर 4 वर्षापूर्वी एक असा विचार झाला की एक टप्पा इतपत कामाचा आपण आलो आणि खूप काही साध्य केलंय, ह्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला काहीतरी आता कामाच्या मध्ये नवीन गोष्टी जोडल्या पाहिजेत. आणि 4 वर्षापूर्वी पहिल्यांदा या संस्थेच्या पूर्ण बांधणीमध्ये जेंडर लीड, म्हणजे लीड जेंडर इनिशिएटिव्ह असं पोस्ट क्रिएट केली गेली. आणि मग कोण बरं इथे येईल की ज्याला पॉलिसी लेवलवरती काम करण्याची सवय आणि ग्राउंडची पण सवय, असं जवळजवळ 2-1 वर्ष ते शोधत होते. आणि समहाऊ आय गॉट टू नो की असं काही आहे. अँड दॅट्स हाऊ आय वेंट देअर. सो पूर्ण संस्थेमध्ये पहिलंच असं काहीतरी पोस्ट होती की जिथून माझ्या कामाची सुरुवात झाली. त्यामुळे इन अ वे चॅलेंजिंग होतं. स्वतःसाठी ग्राउंड तयार करायचं होतं. या कामाचं दिशा काय असेल इथपासून सगळी मॅनेजमेंट लेवल बरोबर काम होतं. तर म्हणजे आमच्या ज्या CEO आहेत आणि जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे 5 लोकांची, आमची ऑन द ग्राउंड 2000ची टीम आहे जवळजवळ. तर ह्या वरच्या ज्या 5-6 जणांचं व्हिजन होतं, त्यांच्याबरोबर बसून काय करता येईल असं म्हटल्यानंतर, अशा मोठ्या संस्थांमध्ये ना एक 5 year स्ट्रॅटेजीज असतात प्रत्येक डिपार्टमेंटच्या. तर मग त्या स्ट्रॅटेजीजना अनालाइज करणं,
त्या जेंडर इन्क्लुझिव्ह आहेत का, त्याच्यात पण ना एक लेन्स आहे. म्हणजे एक असतं जेंडर ब्लाइंड, म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा विचार न करता ठरवलेल्या पॉलिसीज. काही ठिकाणी असतं की महिलांचं आज एवढंच असं आहे, तर त्याला अनुरूप केलेल्या गोष्टी, त्याला म्हणतात सेन्सिटिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह. आणि एक असतं ट्रान्सफॉर्मेटिव्ह, म्हणजे बदलाकडे, मूळ कारणं जी आहेत, तू मगाशी जे म्हणलीस की हिमनगाच्या वरच्या टोकांपर्यंत जे असतं ना ते रिस्पॉन्सिव्ह असतं, त्याच्या खालचं जे काम असतं मुळात हात घालणं, त्याला ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणतात. तर आपल्याच स्वतःच्या सगळ्या कृती कार्यक्रमांकडे बघणं, मग एकाच प्रोग्राम मधला हा कृती कार्यक्रम जेंडर ब्लाइंड आहे, सेन्सिटिव्ह आहे, रिस्पॉन्सिव्ह आहे का ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे, आणि मग इथपासून इथपर्यंत नेण्यासाठी काय काय टप्प्यात आपल्याला गोष्टी बदलाव्या लागतील, स्ट्रक्चरी बदलायला लागतील, फायनान्शियली बदलाव्या लागतील, स्ट्रॅटेजिकली बदलाव्या लागतील, कृती कार्यक्रम त्याचे बदलायला लागतील, त्यांचे संदेश बदलायला लागतील, स्टाफिंग बदलायला लागेल, त्या सगळ्या पातळ्यांवर काम करणं आणि मग त्या दिशेने गोष्टी जात आहेत की नाही ह्याचं मॉनिटरिंग करणं. तर हे सगळं काम माझ्याकडे असतं. म्हणजे आय एम व्हेरी लकी की ह्या साहीही व्हर्टिकल्स बरोबर मला काम करायला मिळतं. त्याचबरोबर एक हॉरिझॉन्टल, म्हणजे असे हे व्हर्टिकल्स आहेत, त्याला हॉरिझॉन्टल्स आहेत ना, HR आहे म्हणजे जे ह्युमन रिसोर्स आहे, फायनान्स आहे किंवा मॅनेजमेंट आहे आणि एक रिसर्च आहे. तर ह्या चारही जे हॉरिझॉन्टल्स आहेत त्याच्याबरोबर पण मला काम करायला मिळतं की ह्या सगळ्या पातळ्यांवरती कसं आपण जेंडर अँगलने काम करू. आणि मग ते करत असताना टीमसाठीचं जेंडर ट्रेनिंग्स असतील किंवा कम्युनिटीमध्ये हा विषय नेण्यासाठीचं काही लिखाण असेल, काही मॉड्यूल्स क्रिएट करणं असतील, तर त्या प्रकारचं काम करून घेणं हेही माझं काम असतं. मग त्यानंतर ज्या संस्था आम्ही गावांमध्ये बांधलेल्या आहेत, मग ते जलगट असतील बायकांचे किंवा पुरुषांच्या FPOs आहेत, महिलांच्या FPOs आहेत, तर त्यामधली स्ट्रक्चर्स कशी इन्क्लुझिव्ह असतील त्याच्यावरती काम करणं असेल. तर असं खूप बहुआयामी काम मला करायला मिळतं. म्हणजे मला सतत सुरुवातीला मी गेले ना तर माझा झगडा हाच असायचा, मॅनपॉवर चाहिए. म्हटलं की वुमेन पॉवर नाही चाहिए. तो देर इज अ वे ऑफ सेइंग ह्युमन रिसोर्स, पर्सोनेल अँड नॉट मॅनपॉवर. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणं, कारण दॅट गेट्स ट्रान्सलेटेड इन टू, म्हणजे मग ज्या जॉब वेकन्सीज जातात त्याची पण लँग्वेज काय आहे ते बघणं. अॅन्युअल रिपोर्टमध्ये इक्वल पिक्चर्स सगळ्यांची येत आहेत का, कुठल्या पेजवर कसलं प्लेसिंग आहे. म्हणजे म्हणून तुला मी मगाशी म्हटलं ना की अशा विषयात जो सर्वसमावेशक, सर्वसमावेशी आणि सर्वत्र पोचणारा जो विषय आहे त्याच्यात काम करायचं असेल ना, तर तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास, माझा काही HRचा अभ्यास नाही, माझा काही पब्लिशिंगचा अभ्यास नाही, पण तो करावा लागतो. तर जाऊन तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट म्हणून, आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये ते करायचं, तर ऑब्व्हियसली तुम्हाला सतत वाचणं, सतत शिकणं, आपलं म्हणणं समोरच्याला पटेल आणि पचेल आणि रुचेल आणि म्हणजे ते कसं आत्मसात होईल ते समजून घेऊन मांडणं, ह्याचा अभ्यास करावा लागतो. बरोबर. येस, इंटरेस्टिंग, खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की आपलं व्यासपीठ या मुलाखतीनंतर सुद्धा मेधाविनीसाठी खुलं ठेवूया. यूट्यूबवर म्हणजे जिथे कमेंट सेक्शन असतं तिथे पण तुमचे प्रश्न येऊ देत, मेधाविनी नक्की त्याला उत्तरं देईल. आणि आपण हा जो पूल बांधतोय आता आजी माझी विद्यार्थ्यांमध्ये, एकाच वेळेच्या 2-3 अनेक विद्यार्थ्यांमध्ये, तो आपण हा असाच सुरू राहूया, हा ठेवूया आणि हा यज्ञ असाच सुरू ठेवूया. एक छोटीशी भेट मेधाविनी, तुला ओळख पटतेय का? की बिल्ला. येस, एक्झॅक्ट. थँक्यू सो मच, धन्यवाद. या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण काही दिवसांनी पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या शाळेविषयीचे इतरही व्हिडिओ तिथे आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. आणि माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टचेही इतर व्हिडिओ तिथे आहेत, नक्की पहा, ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.